बंद करा सगळं. आपण 442 होईपर्यंत आलो. हां, तेच त्याच्यानंतर 32वा सुरू करायचा, म्हणजे त्याच्यानंतरच्या ओव्या पाहतो. हल्ली मी सगळे श्लोक घेत नाही, जिथे जरूर आहे तिथे मात्र घेणार आहे. या जो भाग याच्यामध्ये आता आपण शेवटी पाहतो तो अशा प्रकारचा आहे की भक्ती करणारी माणसं कशी असतात आणि ती मग कुठल्याही जातीतली असू देत, कुठल्याही कुळातली असू देत, कुठल्याही वर्गातली असू देत, त्याचा संबंध नसतो. आणि जे भक्तीने अगदी ईश्वरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो मार्ग मिळतो आणि ते ईश्वरापर्यंत पोचू शकतात. अशा प्रकारचा विचार आपण पाहतो. शेवटच्या 1-2 ओव्या गेल्या वेळच्या पाहिल्या तर लक्षात येईल. मी आत्ता बोलले ते, म्हणून कुळ उत्तम नो हावे, जाती अंत्यही व्हावे, परी देहाचेही नावे पशूचेही लाभो. म्हणजे पशूंचा देह लाभला तरी सुद्धा भक्ती आणि भक्तीने काय होऊ शकतं हे सांगण्यासाठी पुढे लगेचच उदाहरणच दिले त्यांनी. पाहेपा सावजे हातीरू धरिले, तेने तया काकुळती माते स्मरिले, की तयाचे पशुत्व वावो जाहले पातलिया माते. म्हणजे हा गजेंद्र हत्ती, त्याची कथा जी पुराणामध्ये आहे त्या कथेचा हा उल्लेख आहे की त्याला सुसरीने त्याचं पाय धरले होते आणि तो निघू शकत नव्हता. एवढं बळ असूनसुद्धा हत्ती आपला पाय काढून घेऊ शकत नव्हता. तर अशा वेळेला शेवटी त्यांनी ज्याला आर्ततेने देवाचं स्मरण करावं तसं आर्ततेने देवाला हाक मारली, म्हणजे स्मरण केलं आणि म्हणजे त्या संकटातून तो सुटलाच. शिवाय तयाचे पशुत्व वावो जाहले, म्हणजे तो नंतर पशु हे त्याचं स्थिती राहिली नाही. पातलिया माते म्हणजे तो भगवंताकडे म्हणजे ईश्वराकडे तो पोचला. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या कथा आहेत त्या कथांवरून असं म्हणजे आपल्याला कळतं की कुठल्याही कुळातला कुठल्याही जातीचा माणूस असो, भगवंताची ईश्वराची अपेक्षा फक्त भक्तीची आहे. आणि ह्याच्या आधी त्यांनी असंही सांगितलेलं आहे की तुम्ही फुलं द्या, पुष्प द्या, काही पाणी द्या, न द्या, काही नाही दिलं, फक्त भक्तीचा भाव मला पाहिजे असं म्हटलेलं आहे. तर एवढीच फक्त ईश्वराची अपेक्षा आहे की आपण त्याच्याकडे पोचायचं कसं, तर भक्तीने पोचायचं आहे. आणि तेवढं आपण केलं की आपल्याला ईश्वर प्राप्त होतो. आता पुढे आपण हाच विचार आणखी पुढे सांगितलेला आहे आणि तो कसा सांगितला आहे ते पहा. म्हणजे किती आत्तापर्यंत फक्त जात हे वगैरे असा उल्लेख केला. आता अगदी अधमातला अधम जो काही असतो तो सुद्धा भक्तीने माझ्या प्रत येतो हे सांगण्यासाठी आता हा पुढचा उल्लेख आहे. अगा नावे घेता वोखटी, जे आघवे या अधमांची ये शेवटी, तिये पापयोनीही किरीटी जन्मले जे. म्हणजे अगान म्हणजे ह्याला म्हटलंय, भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे नावे घेता वोखटी, म्हणजे त्यांचं नाव घेताना सुद्धा बरं वाटत नाही इतकं, म्हणजे अशा प्रकारचं त्यांची नावसुद्धा घेऊ नये इतक्या पाप योनीतली अशी ही काही माणसं, पाप योनीतली ही काही हे जीव की त्यांचं नावसुद्धा घेऊ नये.
आघवे या अधमांची आहे शेवटी, म्हणजे अधमातले अधम, अगदी कनिष्ठ, म्हणजे त्याला दर्जाच्या दृष्टीने अगदी हे, तिये पापयोनी ही किरीटी जन्मले जे, म्हणजे जन्मच झाला त्यांचा पापयोनीमध्ये. आता पापयोनीमध्ये जन्म झाला ह्याची कारणं काही असू देत, पण हा काही त्यांचा दोष नव्हे. आता ह्या जन्मातला काही तो त्यांचा दोष नव्हे. त्यांचा जन्म हा मागच्या काही ह्यानी झाला असेल, पण तरीसुद्धा हाच विचार हा आधीपासून भगवंतांनी मांडलेला आहे की, म्हणजे 9व्या अध्यायामध्ये मला वाटतं 30व्या श्लोकापासून हा सुरुवात झालेली आहे या गोष्टीला, की तुम्ही अगदी दुराचारी असलात तरीसुद्धा नंतर दुराचार सोडून जर तुम्ही भक्तीच्या मार्गाला लागलात तर तुम्हाला सगळं साध्य होऊ शकतं. हे 30व्या अध्यायामध्ये, ह्या अध्यायामध्ये 30व्या श्लोकामध्ये त्यांनी पहिल्यांदा सांगितलं आणि तोच विचार आता पुढे ते मांडतात. तर अशा प्रकारे पापयोनीही किरीटी जन्मले जे, काय त्यांचं ते जन्मले त्या ह्याच्यामध्ये, ते पापयोनी मूर्ख ऐसे जे दगड, परी माझा ठाई दृढ सर्व भावे. सांगायला काही स्पष्ट करण्यासारखं काही नाही, सगळ्यांना कळलं असेल की भाव, त्यांचा भक्तिभाव दृढ आहे, हे त्यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य. जयाची वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप, जयाचे मन संकल्प माझाची वाहे. म्हणजे ज्याच्या वाचेमध्ये फक्त माझंच नाव असतं, माझे आलाप, याचा अर्थ माझ्या नावाशिवाय दुसरं त्याच्या वाचेमध्ये काही नाही. वाचेमध्ये फक्त मी आहे, ईश्वर आहे. दृष्टीभोगी माझेची रूप, त्याला सर्वत्र फक्त मीच दिसतो. म्हणजे मूर्तीमध्ये नव्हे, सर्वत्र. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे याच्यातला, की दृष्टीभोगी माझेच रूप, याचा अर्थ विश्वामध्ये सर्वत्र फक्त ईश्वरच दिसतो, ही कल्पना. म्हणजे मग दुसरा माणूस तो कनिष्ठ जातीचा आहे का आणि कोण हा पशु आहे असा विचारच येत नाही, त्याला त्या पशुमध्ये सुद्धा ईश्वर दिसतो. तर अशा प्रकारे दृष्टीभोगी माझेच रूप, जयाचे मन संकल्प माझाची वाहे. संकल्प म्हणजे त्याच्या मनातली इच्छा काय असते, तर फक्त माझी प्राप्ती एवढाच संकल्प त्याच्या मनामध्ये असतो. माझी या कीर्ती जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. माझी कीर्ती हेच फक्त त्याला कानाला ऐकायला येतं, बाकी इतर गोष्टी काही ऐकायला येत नाही. जयाचे रीते नाही श्रवण, म्हणजे सतत त्याच्या कानामध्ये दुमदुमत असते माझी कीर्ती, असा त्याचा अर्थ. रीते मोकळे राहतच नाहीत, कान मोकळे राहत नाहीत, कानामध्ये फक्त ईश्वराची कीर्ती, ईश्वराचं नाम दुमदुमत असतं, सतत ते असतं त्या ठिकाणी. जया सर्वांगी भूषण माझी सेवा, म्हणजे आणि सेवा ह्याचा अर्थ मी सांगितलेला आहे, अनेक वेळेला ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की सेवा ह्याचा अर्थ चुकीचा खूप वेळेला आपल्या समाजामध्ये घेतला जातो, की देवाची सेवा करायची म्हणजे देवळ झाडायचं, देवळामध्ये तिथेच बसून राहायचं. ही देवाची सेवा नव्हे. सेवा ह्याचा अर्थच असा की ईश्वराने जे काही आदेश आपल्याला दिले आहेत त्याप्रमाणे आपण वागणं, आपल्या वर्तनामध्ये आपल्या विचारांमध्ये ईश्वर असणं ही देवाची सेवा आहे. तर त्याला म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे माझी सेवा, ईश्वराची सेवा हेच ज्याला भूषण वाटतं, त्याला सर्वात आपलं स्वतःबद्दलचं सर्वात काही चांगलं काय असेल तर आपण देवाची सेवा करतो, ही गोष्ट त्याला सर्वात महत्त्वाची वाटते स्वतःच्या बाबतीत. जयाचे ज्ञान विशो नेणे, विशो म्हणजे विषय की जे इंद्रियांचे विषय असतात, की आपल्या श्रवणांना, आपल्या कानांना चांगलं ऐकावंसं वाटतं, आपली स्तुती कोणी केली आपल्याला आवडते,
हे श्रवणच झालं ना. किंवा जे काही आपली सगळी ज्ञानेंद्रिय आहेत त्या सगळ्या ज्ञानेंद्रियांची जे काही त्यांचे विषय आहेत, म्हणजे त्यांचे कानाला ऐकायला येतं, नाकाला वास येतो, जिभेला चव कळते, हे सगळे त्यांचे विषय आहेत. तर जयांचे ज्ञान विशो नेणे म्हणजे ह्या इंद्रियांचे विषय ज्याच्या त्याबद्दल त्याला काही हे नाही, फिकीर नाही, म्हणजे ज्ञान नाही. ह्याचा अर्थ की त्याबद्दल त्याला काही त्याच्या जाणीवेमध्ये इंद्रियांचे विषय नाही, त्याच्या जाणीवेमध्ये इंद्रियांचे विषय नाही. ज्ञान नाही याचा अर्थ तो. ज्ञान याचा अर्थ जाणीव म्हणजे ज्ञान. तर ज्याच्या जाणीवेमध्ये इंद्रियांचे विषय नसतात, मग काय असतं तर पहा पुढे जाणीवच शब्द आहे. जाणीव मजची एका ते जाणे. त्यांची जी जाणीव असते ती कशाबद्दल, माझ्या ईश्वराबद्दलच फक्त ती जाणीव त्यांच्या मनामध्ये असते. फक्त तोच विचार असतो. जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण. म्हणजे असं जीवन मिळालं तरच ते जीवन आहे असं वाटतं. आणि असं जर करता आलं नाही, कुठल्याही कारणामुळे जर आपल्याला हे करता आलं नाही, की आपल्याला वाटतंय की ईश्वराची कीर्ती आपल्या कानात असावी, सतत आपल्या तोंडावर फक्त ईश्वराचं नाम असावं, हे सगळं आपल्याला वाटतंय, पण आपल्या प्रापंचिक किंवा इतर कुठल्याही कारणांमुळे समजा ते आपल्याला करायला मिळालं नाही तर ते मरण वाटतं त्यांना. असं म्हणजे जीवन आणि मरण म्हणजे काय याची कल्पनाच त्यांची अशी असते की जीवन म्हणजे सतत ईश्वराचं साथ म्हणजे सतत आपल्या सान्निध्यामध्ये असणं हे जीवन, आणि नाही तर मग मरण. ऐसा आघवाची परिपांडवा जिही आपुलिया सर्व भावा जियावया लागी बोलावा मीची केला. जियावया लागी बोलावा मीची केला. हा बोलावा शब्द आधी एकदा आलाय, आठवते तुम्हाला? अगदी गेल्यात ना त्याच्या आधीच्या वेळेला येऊन गेलेला आहे. ओलावा याचा अर्थच असा की आता कुठलाही अंकुर फुटायला ओलावा लागतो ना, नुसतं काही बी हे होत नाही, त्याला अंकुर फुटत नाही, ओलावा लागतो. तसं आपल्या जीवनाला सुद्धा जो ओलावा लागतो तो जियावया लागी बोलावा. म्हणजे आपल्या जीवनाला लागणारा बोलावा काय तर फक्त ईश्वर, असा सर्व भाव ज्यांचा असतो. ते पापयोनीही होतू का, ते श्रुताधीतही न होतू का, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. ते पापयोनीही होतू का. आता ह्याचा अर्थ कळला की ते पापयोनी जन्मलेले असू दे ना, काही हरकत नाही. ते कुठल्या जातीत कुठल्या योनीत जन्मले ह्याच्याशी आपला काही संबंध नाही. ते श्रुताधीतही न होतू का. श्रुताधीत ह्याचा अर्थ ज्यांनी वेदाध्ययन म्हणजे श्रुती किंवा सगळं जे ज्ञान आपलं आहे ते त्यांना कधी साध्य झालेलं नाही. म्हणजे श्रुताधीत असणं याचा अर्थ अध्ययन, ज्यांना कधी करताच आलं नाही, ज्यांनी कधी ऐकलं नाही, अध्ययन केलं नाही वेदांचं किंवा धर्मग्रंथांचं. परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. फार सुंदर आहे. मजसी तुकिता ह्याचा अर्थ माझ्याशी तुलना केली तर. ईश्वर म्हणतोय, भगवंत म्हणतोय की माझ्याशी जर ह्यांची तुलना केली, मजसी तुकिता तुका तुटी नाही, म्हणजे माझ्या ते बरोबरीचे आहेत, ते कुठे कमी नाहीत, तुटी नाही, त्या तुलनेमध्ये ते कुठेही खाली जात नाहीत, ते माझ्या बरोबरीचे आहेत. माझ्याशी जर त्यांची तुलना केली असं ईश्वर म्हणतोय, म्हणजे ते माझ्यासारखेच आहेत असे हे भक्त. की ते कुठले पापयोनीतले असू देत जन्मलेले, ते श्रुताधीतही नसू देत, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गोपींचं जे काही वर्णन आहे ना, गोपींनी काय वेदाध्ययन केलं होतं? नव्हतं केलेलं. गवळणी त्या
म्हणजे तसं पाहिलं पापयोनी नसेल, पण एकूण वर्गाच्या दृष्टीने पाहिलं तर कनिष्ठ वर्गातल्या, पण तरीसुद्धा म्हणजे श्रुताधीतही नाही, त्यांचा जन्मही फार मोठ्या वरच्या ह्याच्यातला नाही. परंतु जर हा जो पुढचा हे आहे मजसी तुकिता तुका तुटी नाही, हे अगदी गोपींना लागू होतं की गोपी ह्या अगदी ईश्वराच्या बरोबरीच्या इतकी भक्ती गोपींची, त्याचा उल्लेख नंतर एखाद्या ठिकाणी येणार आहे, त्यावेळेला मी करेन की एवढी भक्ती गोपींची होती कृष्णावरती की त्यांच्या त्या भक्तीमुळे त्या ईश्वराच्या बरोबरीच्या झाल्या. पाहे पा भक्तीचेनी आथिलेपण, दैती देवा आणिले उणे, माझे नृसिंहत्व लेणे जयाची महिमे. हे आता आणखी एक ह्याच्यामध्ये आधी एकदा गजेंद्र हत्तीची गोष्ट आली, आता इथे प्रल्हादाची गोष्ट आहे. हे जे उल्लेख आहे ह्याच्यामध्ये पाहिपा भक्तीचेनी आथिलेपणे, दैती देवा आणिले उणे, माझे नृसिंहत्व लेणे जयाची महिमे. ह्याचा अर्थ असा की प्रल्हाद हा जन्मला होता दैत्यकुळामध्ये जन्मला, आणि म्हणून पापयोनी हा जो शब्द सारखा वापरला आहे ना, आता दैत्य हे आपण पापयोनीच समजतो, तर प्रल्हाद हे इतकं बरोबर ह्या ठिकाणी उदाहरण आहे की पापयोनीच जन्मलेला, म्हणजे दैत्यकुळामध्ये जन्मलेला प्रल्हाद. पण त्यांनी पुढे काय म्हटलंय की पाहेपा भक्तीचेनी आथिलेपणे, म्हणजे इतकी भक्ती प्रल्हादाची की दैती देवा आणिले उणे, म्हणजे त्याची योग्यता अशी की देवांना सुद्धा कमी लेखावं लागलं, म्हणजे देवांपेक्षाही प्रल्हाद हा जास्ती उच्च ठरला, इतकी त्याची भक्ती. दैती म्हणजे दैत्य लोकांना लोक ही जास्ती वरचढ, असं प्रल्हाद हे उदाहरण झालं की दैत्य लोक म्हणजे सर्व समाज नव्हे, परंतु हा प्रल्हाद हा अशा प्रकारचा की ज्याच्यामुळे देवांपेक्षाही तो अधिक उच्च मानला गेला, की देवांना प्राप्त झालं नाही अशा काही गोष्टी प्रल्हादाला प्राप्त झाल्या. त्याचा पुढे उल्लेख आहे, दैती देवा आणिले उणे, माझे नृसिंहत्व लेणे जयाची महिमे. म्हणजे माझ्या त्या भक्तासाठी, प्रल्हाद या माझ्या भक्तासाठी मला नृसिंह होऊन म्हणजे नृसिंहाचा अवतार घेऊन मला ह्या जगामध्ये यावं लागलं. हे काही कुठल्या देवाला साध्य झालं नाही, हे ह्या दैत्याला साध्य झालं. का तर भक्तीमुळे. तर अशा प्रकारे लेणे म्हटलंय, नृसिंहत्व लेणे जयाची महिमे. मला ते लेवावं लागलं, मला तो अलंकार धारण करावा लागला, अवतार नृसिंहाचा अवतार घेऊन या जगामध्ये यावं लागलं. का तर जयाची महिमे, म्हणजे ज्याच्या महात्म्यामुळे, ज्याच्या महानतेमुळे, ज्याच्या आत्यंतिक भक्तीमुळे मला त्याच्यासाठी हा अवतार घेऊन ह्या जगामध्ये यावं लागलं. पुढे एक ओवी आहे, त्यामध्ये असं म्हटले, पुढची 51वी ओवी, तो प्रल्हादुगा मजसाठी घेता बहुते सदा किरीटी, का जे मिया द्यावे ते गोष्टी तयाचिया जोडे. हा प्रल्हाद जो आहे ह्याला भगवंत अर्जुनाला म्हणतायत की प्रल्हाद गा मजसाठी घेता बहुते सदा किरीटी, का जे मिया द्यावे ते गोष्टी तयाची या जोडे. ह्याचा अर्थ असा आहे की घेता बहुते संकटे नाही, सदा आहे, सदा आहे, संकटे नाही, पण संकटे हा अर्थ नाही बरोबर आहे.
सदा हा अर्थ म्हणजे सदा हा शब्द तिथे जास्ती बरोबर आहे. त्याचं कारण असं की हा संबंध वाक्याचा किंवा या ओवीचा अर्थ असा आहे की प्रल्हादाची अशी जी संपूर्ण गोष्ट आहे ना, तर त्याच्यामध्ये असं आहे की नृसिंहाचा अवतार घेऊन आला हा भगवंत कृष्ण आला, परंतु त्याच्या पुढे काय घडलं तर प्रल्हादाचीच एकूण कीर्ती आणि त्या हे असं त्याची स्थिती अशा प्रकारे उच्च झाली की लोक ह्या ईश्वराला भजायच्या ऐवजी प्रल्हादाला भजायला लागले. असा त्या पुढच्या या ओवीचा अर्थ आहे की प्रल्हादाला भजायला लागले. आणि इथे ईश्वर असं भगवंत असं म्हणतंय की मी म्हणजे माझी भक्ती केल्यानंतर मी जे लोकांना काही द्यायचं ते माझ्याऐवजी प्रल्हाद द्यायला लागले. इतकी त्याची योग्यता हे झाली. म्हणजे भक्तीने काय होऊ शकतं हे प्रल्हादाच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितले. पुन्हा मी ओवी वाचते बघा. तो प्रल्हादू गा मजसाठी घेता बहुते सदा किरीटी काजे मिया द्यावे ते गोष्टी. आता हे जे मी संकट का नाही म्हणत आहे तर हे बघा, हे जे पुढचं आहे ना, काजे मिया द्यावे ते गोष्टी तयाची या जोडे, म्हणजे मी जे द्यायला पाहिजे भक्तांना तो ते देऊ लागला. इतकी त्याची योग्यता लोकांना वाटायला लागली. म्हणजे तो ईश्वरा समान लोक मानायला लागली. पुढे जाऊया. पुढेही प्रल्हादाचाच उल्लेख आहे. एरवी दैत्य कुळ साचोकारे परी इंद्रही सरी न लाहे उपरे म्हणून भक्ती गायत सरे जाती अप्रमाण. म्हणजे दैत्यकुळात जन्मलेला हा प्रल्हाद, पण तरीसुद्धा इंद्रापेक्षा म्हणजे इंद्राला सुद्धा त्याची सर येणार नाही. इंद्राला सुद्धा त्याची सर येणार नाही. ते जे म्हटलं इंद्रही सरीन लाहे उपरे, म्हणजे इंद्राला त्याची सर येणार नाही. इंद्र त्याच्यापेक्षा अधिक योग्यतेचा वाटणार नाही. इतकी त्याची योग्यता झाली. का झाली तर भक्ती गायेथ सरे जाती अप्रमाण. जाती याचा अर्थ जन्म कुठल्या वंशात झाला आहे, कुठल्या कुळात झाला आहे, कुठल्या जातीत झाला आहे. आपण जात हा शब्द अशाच अर्थाने वापरतो. खरं म्हणजे त्याचा अर्थ तो आहे की जन्म ज्या वर्गामध्ये झाला ते आपली जात असं. तर तो कुठल्या ह्याच्यातला आहे, जन्म कुठला आहे. अप्रमाण ह्याचा अर्थ योग्यता ठरवण्याचा हा निकष नाही असं. अप्रमाण हे काही प्रमाण नाही, हे काही स्टँडर्ड नाही. हे काही स्टँडर्ड नाही की ह्याची योग्यता कशा प्रकारे ठरवायची, तर त्याला भक्ती हेच निकष आहे. जन्म हा निकष नाही, जात हा निकष नाही, किंवा जन्म कशात झाला हा निकष नाही. आता मधल्या थोड्या ओव्या सोडूया, कारण साधारण तेच पुन्हा पुन्हा आहे. आता 56वी ओवी. 56. म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण एथ अर्जुना माझे पण सार्थक एक. म्हणजे कुळ जाती वर्ण ह्याला हा काही निकष नाही योग्यता ठरवण्याचा. केवळ माझं पण लाभणं हे ज्याच्या बाबतीमध्ये घडतं त्याचं जीवनाची सार्थकता झाली असं म्हणता येतं. सार्थक ह्याचा अर्थ तो आहे की त्याच्या जीवनाची सार्थकता झाली. मग तो कुठल्याही जातीत जन्मलेला असू दे, पण त्याच्या जीवनाची सार्थकता कधी होते तर माझं पण त्याला लाभलं की त्याच्या जीवनाची सार्थकता होते. तेची पुढे जाऊ. तेची भलतेने भावे मन मजा तू येते होवावे आले तरी आघवे मागील वावो. भलतेने भावे असे जे म्हटले ह्याचा अर्थ असा, ह्याचा अर्थ जास्त स्पष्ट होईल आपण पुढच्या ओव्या पाहू त्यावेळेला. भाव कुठलाही म्हणजे भाव असं नव्हे, कारण कुठलंही असू दे,
कारण कुठलंही असू दे, भलतेने भावे याचा अर्थ कारण असं आहे, कुठलंही कारण असू दे, कुठल्याही कारणाने का असते ना, किंवा कुठल्याही भावामुळे का असते ना, मज आतू येते हो, मन मज आतू येते होवावे. म्हणजे कुठल्याही कारणाने मन माझ्यामध्ये जर गुंतलं गेलं म्हणजे भक्ती, भक्ती इतकी निस्सीम भक्ती जर त्या माणसाला साधली तर मग आघवे मागील वावो, आघवे मागील वावो ह्याचा अर्थ काय की मागचं सगळं जे काही त्याच्या हातून दुराचार झाले, तो कुठल्या जातीत जन्मला आहे, कुठल्या दैत्यकुळात जन्मला आहे, हे जे सगळं त्याची पार्श्वभूमी आहे ती सगळी वावो म्हणजे ती सगळी वाया आहे. मग त्याचा काही विचार करता येत नाही, विचार फक्त त्याच्या भक्तीचा, आणि त्या भक्तीमुळे तो माझ्याशी तादात्म्य पाहू शकतो, इतकी त्याची योग्यता आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता हे जे भलतेने भावे म्हटलं आहे ना, त्याचं हळूहळू फार सुंदर स्पष्टीकरण पुढच्या ओव्यांमध्ये आहे, म्हणून मी आत्ता करत नाही. आपण त्या तिथे आता सलग पुढे येणारच आहे ते जाऊ. होत नाही आहे का? ऑफ पण नाही करता येत का? ऑफ केला? ऑफ म्हणजे फक्त कॉल बंद नाही, फोन स्विच ऑफ. फोन स्विच ऑफ करून टाका. एक सांगू का, म्हणजे फोन आपण हे स्विच ऑफ करणं किंवा सायलेंटवर ठेवणं हे तर आहेच, पण एक साधारणपणे आपल्या ओळखीची लोक जे आपल्याला फोन करतात त्यांना एक थोडी कल्पना आपण देऊन ठेवा की बुधवारी ह्या ते या वेळामध्ये तुम्ही फोन करू नका. हे आपण करू शकतो, आणि हे मी स्वतः करते. म्हणजे माझा फोन ऑफ करतेच मी, पण मी एवढं सांगून ठेवते की मला ह्या वेळामध्ये कोणी फोन करू नका, माझा फोन कर. माझे ह्या फोनवर इन्कमिंग कॉल्स नसतात कधी, म्हणून मी हा आणते. ते ड्रायव्हरला बोलवायचं असतं म्हणून. असू दे, नाही म्हणजे फोन असावा जवळ, त्यामध्ये प्रश्नच नाही, सोय आहे ती, पण त्यांनी गैरसोयही होऊ नये. चला पुढे जाऊया आपण. आता जे आपण म्हटलं की एकदा का भक्तीने, जरा बोलणं बंद करा, एकदा भक्तीने ईश्वराप्रत तो माणूस पोचलेला असला की मग त्या पूर्वी त्याच्या जीवनामध्ये काय घडलं किंवा तो कसा होता, तो कुठल्या ह्याच्यात जन्मला, हे सगळं वावो ह्याचा अर्थ मग त्याचा ते निरर्थक आहे, त्याचा काही विचार करण्याची गरजच नाही, म्हणजे भगवंतच त्याचा विचार करत नाही. आता ते सांगण्यासाठी काही उदाहरणं दिले. जैसे तवची ववाळ वोहळ, जव न पवती गंगाजळ, मग होऊनी ठाकती केवळ गंगारूप. कळलं असेल ना की वहाळ वोहळ ह्याचा अर्थ नदी नाले जे काय लहान लहानसे ओढे बिढे, म्हणजे पाणी त्याचं फार स्वच्छही नसेल, परंतु असे अनेक प्रकारचे लहान लहान झरे किंवा ओढे असतात, पण त्यांचं वेगळेपण, त्यांचं जे काही स्वरूप आहे, लहान ते आहे, ते गलिच्छ आहे, ते सगळं त्यांचं जे काही स्वरूप आहे ते फक्त कधीपर्यंत असतं, जव न पवती गंगाजळ, जोपर्यंत ते गंगेला मिळत नाहीत तोपर्यंत त्यांचं हे स्वरूप असतं. मग होऊन ठाकती केवळ गंगारूप, म्हणजे असं हे मुद्दाम सांगितलेलं आहे की भक्तीने मग ती माणसं मागचा सगळा दुराचार किंवा त्यांचा जन्म हा हे सगळं मागे राहतं, फक्त त्यांची भक्ती हीच महत्त्वाची ठरते आणि त्यांनी ते
जशी गंगारूप लहानसे ओढे होतात तसं त्यांचं जीवनसुद्धा पवित्र होतं, ते ईश्वराप्रत येतात. आणखी तसंच एक उदाहरण दिलं आहे, का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे, जव न धापती घापती एकवटे अग्नी माझी. म्हणजे हे खैराचं लाकूड आहे का चंदनाचं आहे का बाभुळाचं आहे का आणि कशाचं आहे, हे सगळं जे काय आहे ही विवंचना तवची घटे, जव न घापती एकवटे अग्निमयची. म्हणजे अग्नीमध्ये जाईपर्यंत हे लाकूड हे ते लाकूड ते हा भाग राहतो. एकदा का अग्नीत गेले की सगळे शेवटी राखच होणार आहे. म्हणजे ते काही चंदन आहे म्हणून ते काही न जळता राहणार नाही आहे, त्याची राखच होणार आहे. तसं तैसे क्षत्री, आता माणसांकडे आले, तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया का शूद्र शूद्र अंत्यादी या जाती तवची वेगळिया, जब न पवती माते. म्हणजे क्षत्रिय आहे का वैश्य आहे का स्त्री आहे का शूद्र आहे का अंत्यज आहे, अंत्यादी असं जे म्हटलंय म्हणजे अंत्यज आदी. अंत्यज माहिती आहे ना, 4 वर्णांपेक्षाही जे आणखी खालचे मानले गेले आपल्या समाजामध्ये ते अंत्यज त्यांना म्हणतात. तर ते कुठले कोणीही असोत. आणि बरोबर पहा उल्लेख कोणाचा केलेला आहे तर क्षत्रिय वैश्य स्त्रिया शूद्र, हे म्हणजे क्षत्रिय आणि वैश्य हे सुद्धा त्रिवर्णातले मानले जातात वगैरे सगळं असलं तरीसुद्धा ब्राह्मणांपेक्षा ते कनिष्ठ. आणि एकूण आपल्या ह्या सर्व धर्मग्रंथांमध्ये ज्याचा उल्लेख नंतर येणार आहे की आपल्या धर्मग्रंथांमध्ये असे उल्लेख आहेत की ब्राह्मणांना म्हणजे ब्राह्मण हे जन्मलेच आहेत मुळी अशा कुळामध्ये अशा वंशामध्ये की त्यांना सर्व प्रकारे ईश्वराचं म्हणजे त्यांना स्वर्गप्राप्ती होते, त्यांना मोक्षप्राप्ती होते, सगळं जे काही माणसाला हवं असतं ते सगळं त्यांना लाभतं असं. अर्थात त्याचा अर्थ ब्राह्मण म्हणजे जन्म केवळ नव्हे, ज्यांना ब्राह्मण्य ज्यांच्यामध्ये असतं, ज्यांच्यामध्ये तो शब्दच मुळी असा आहे ब्रह्म याच्यापासून आलेला शब्द आहे. ब्रह्मासमान त्यांची वृत्ती, त्याला ब्राह्मण म्हणायचं. तर असं खरा म्हणजे तो उल्लेख आहे. पण तो उल्लेख म्हणजे त्याचा हा अर्थ मागे राहिला आणि आपल्या समाजामध्ये अत्यंत चुकीच्या काहीतरी वृत्ती निर्माण झाल्या हे आपल्याला माहीत आहे. पण म्हणून ह्या ठिकाणी तो ब्राह्मण हा उल्लेख केला नाही. कोणाचा केला आहे? क्षत्रिय वैश्य स्त्रिया शूद्र आणि अंत्यज इत्यादी असं म्हटलं आहे. तर हे कमी लेखले जातात आणि त्यांना अनेक गोष्टींचे हक्क दिले गेले नाहीत आपल्या समाजामध्ये. स्त्रियांना काय किंवा इतरांना काय, तर हे म्हणून त्याचा उल्लेख इथे केला आहे. आणि म्हणून मला वाटतं गेल्याही वेळेला मी हा उल्लेख केला होता की ज्ञानेश्वरी कित्येक वेळेला असं म्हटलं जातं की ही फक्त उच्च वर्णातल्या लोकांसाठी आणि ह्याच्यामध्ये सगळे जातीभेद वर्णभेद ह्याचे इतके उल्लेख केले गेले आहेत. मला वाटतं मी बोलले होते ना, पण असं नाही आहे. आपण नीट ज्ञानेश्वरी वाचली, त्याचा अर्थ नीट समजावून घेतला तर आपल्याला इतकं स्पष्ट ह्या ठिकाणी दिसतं की इथे अगदी स्पष्टपणे असं म्हटलं की ह्या सगळ्यांना हक्क आहे, सगळ्यांना ईश्वर प्राप्तीचा मार्ग मोकळा आहे. असं नाही आहे की केवळ ब्राह्मणांनाच तो मार्ग मोकळा आहे. तर म्हणून क्षत्री वैश्य स्त्रिया शूद्र अंत्यज इत्यादी जाती तवची वेगळ आलिया, तोपर्यंतच त्या वेगळ्या. जव न पवती माते, माझ्याकडे येतात ईश्वराप्रत पोचतात त्यावेळेला सगळे समानच असतात आणि ईश्वराप्रत पोचण्याचा अधिकार सर्वांना आहे हेही त्यामध्ये स्पष्ट होतं. मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भाव होती मज मिनले, जैसे लवण कण घातले सागरा माझी. उदाहरणापासून सुरुवात करू. लवण कण घातले सागरा माझी, मीठ सागरामध्ये पडलं, पाण्यामध्ये पडलं की ते काय विरघळूनच जातं. तसं ह्यांचं काय होतं, जाती व्यक्ती
म्हणजे व्यक्ती कुठल्या वंशात जन्मली, कुठल्या ह्याच्यात जन्मली आणि तिची जात काय वगैरे हे जे सगळं आहे पडे बिंदुले म्हटले. ह्याचा अर्थ असा बिंदुले म्हणजे ह्या सगळ्याचं महत्त्व शून्य आहे. शून्य बिंदू, बिंदुले पडे बिंदुले ह्याचा अर्थ असा की ह्या सगळ्याचं महत्त्व शून्य आहे. कुठल्या जातीत जन्मली, कोण ती व्यक्ती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व शून्य आहे. कधी शून्य होतं? जेव्हा भाव होती मज मिनले. जेव्हा ईश्वरामध्ये ते तद्रूप होऊन जातात, ईश्वराशी एकजीव होतात, त्यावेळेला म्हणजे त्यांचा भाव, त्यांचा भक्तिभाव इतका अशा प्रतीचा असतो की त्यावेळेला ती कोण व्यक्ती आहे ह्याचं सगळं महत्त्व संपतं. तववरी नदा नदीची नावे, तवची पूर्व पश्चिमेचे यावे, जव न येती आघवे समुद्रा माझी. आणखी एक उदाहरण दिले की ही नदी आहे, नद आणि नदी असे शब्द वापरले जातात. खूप मोठ्या विस्तृत अशा पसरलेल्या नद्या असतात, त्यांना नद असं म्हणतात, म्हणून ते नद आणि नदी असं म्हटलं आहे. तर ह्या नदीचं हे नाव, त्या नदीचं ते नाव, ही नदी पूर्वेकडून येते, ही पश्चिमेकडून येते, असं जे सगळं म्हटलं जातं. म्हणजे वेगळेपण, त्यांचं वेगळेपण ज्या ज्या आधारे दाखवलं जातं ते वेगळेपण कधीपर्यंत असतं? जव न येती आघवे समुद्रा माझी. एकदा का समुद्रात मिळाल्या की मग ती पूर्वेकडनं आली आहे का पश्चिमेकडनं आली आहे आणि नाव काय आहे, ही कुठली गंगा आहे, कुठली यमुना आहे, काहीच कळत नाही. एकदा का त्या समुद्राला मिळाल्या की सगळं एकच होऊन जातं. हेची कवणे एक मिसे, चित्त माझा ठाई प्रवेशे, येतुले हो मग आपैसे मी होणे असे. हेची कवणे एके मिसे, मिस ह्याचा अर्थ एक निमित्त, कारण, एका ह्यानी म्हणजे एका कारणाने, एका निमित्ताने. कवणे एके मिसे, कुठल्या तरी कारणाने, म्हणजे अगदी मोठा भक्तिभावानीच माणूस नेहमी ईश्वराकडे जातो असं नाही, काहीतरी कारण घडतं. असं तिथे काहीतरी कारण घडतं आणि मग ते कसं घडतं त्याची उदाहरणं पुढे आहेत. हेची कवणे एके मिसे, चित्त माझा ठाई प्रवेशे, येतुले हो मग आपैसे मी होणे. एकदा का चित्त माझं म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये माझं स्मरण एकदा का सातत्याने व्हायला लागलं की मग ते आणि मी एकच होऊन जातात. आता त्याची उदाहरणं पहा सुरुवात कशी केली आहे. अगावरी फोडावयाची लागी, लोहो मिळो का परिसाचा अंगी, का जे मिळत ये प्रसंगी सोनेची होईल. म्हणजे लोखंडाचं हे म्हणजे कशासाठी, म्हणजे म्हणून ते कुठल्याही मिसे असं जे म्हटलंय, कारण काही असो. आता या ठिकाणी कारण काय आहे की ते परीस हा एक दगड आहे, तर तो परीस हा दगड फोडण्यासाठी, तिथे फोडावया आहेच उल्लेख ना, फोडावयाची लागी म्हणजे तो परीस फोडण्यासाठी, त्या उद्देशाने, त्या कारणासाठी लोहो मिळो का परिसाचा अंगी. ते आता फोडण्यासाठी ते लोखंड परिसावरती आघात करतं, म्हणजे ते दोन एकत्र येतं. तर असं झालं. लोहो मिळो का परिसाचा अंगी, का जे मिळतीये प्रसंगी सोनेची होईल. मिळाल्या त्याचं सोनं होतं. परीस लागला की सोनं होतं लोखंडाचं असं म्हटलं जातं. तर ते त्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर अशी सगळी आता उदाहरणं दिली आहेत. पाहे पा वालभाचे नि व्याजे, तिया व्रजांगनांची निजे.
तिया वज्रांगनांची निजे मज मिनलिया, काय माझे स्वरूप नवतीची. आता ह्याचा अर्थ असा आहे पहा, या ठिकाणी काय माझे स्वरूप नवतीची हा प्रश्न केला आहे. म्हणजे भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना विचार कर की ह्या वज्रांगना म्हणजे कोण, गोपी म्हणजे वज्रांगना. तर वज्रांगना ज्या ब्रजांगना मी पण चुकीचं बोलले, तिथे जसं आहे तसंच मी बोलले. ब्रजांगनांची निजे मज मिनलिया, म्हणजे निजे ह्याचा अर्थ त्यांचं स्वरूप. निज म्हणजे मी. तर निजे मज मिनलिया म्हणजे त्या पूर्णतः माझ्याशी एकरूप झाल्या. व्रजांगनांची निजे मज मिनलिया, काय माझे स्वरूप नवतीची, म्हणजे त्या कुठल्या कारणाने आल्या तर पाहे पा वालभाचेनी व्याजे. वालभ याचा अर्थ प्रेम, की माझ्याबद्दल इतकं प्रेम त्यांना वाटलं. अर्थात ही गोपींच्या ज्या काही कथा आहेत त्याबद्दल मी फार विस्ताराने सांगत नाही, पण एक लक्षात घ्या की एक जे काही सगळे नेहमी गोपींचे आणि कृष्णांचे चित्रण फोटो वगैरे जे असतात अत्यंत चुकीचं त्याच्यामध्ये वर्णन आणि ते चित्र असतात, हे लक्षात घ्या तुम्ही. कारण कृष्ण ज्या वेळेला गोकुळामध्ये होता, ज्या वेळेला गोपींच्या सहवासामध्ये होता, तेव्हा तो 7-8 वर्षांचा मुलगा होता आणि त्या बायका कितीतरी मोठ्या होत्या त्याच्यापेक्षा वयाने. पण एखादं लहान मूल, अत्यंत गोड लहान मूल, अगदी खेळकर लहान मूल आपल्याला किती आकर्षित करतं, तशा त्यांना त्याच्या ते प्रत्येक गोष्टीचं कौतुक वाटायचं की हा असं करतो, तो तसं करतो. त्याच्या ज्या सगळ्या बाकीच्या कथा आहेत त्यामुळे त्यांना ते त्याच्याबद्दलचे भाव जो काही आहे तो वाढत गेला. ते वालभ याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. वालभ म्हणजे प्रेम, पण प्रेम म्हणजे त्याचा असा अर्थ घेऊ नका. वात्सल्य खरं म्हणजे ते वात्सल्याच्या भावनेने त्या अत्यंत त्याच्या जवळ गेल्या, अत्यंत त्यांचा तो प्रिय होता, म्हणजे त्याच्यावर त्यांचं प्रेमच जडलं होतं. पण ते प्रेम ह्याचा अर्थ नीट घ्या, म्हणजे असा चुकीचा घेऊ नका. कारण म्हणजे अक्षरशः मला तर काही वेळेला ते चित्र आणि ते फोटो आणि ते जयदेवाच्या पासून ते सुंदर असतं. जयदेवाच्या गीत गोविंदापासून. पण राधा हे मात्र भागवतात सुद्धा, भागवतात नाहीच आहे. भागवतामध्ये राधा या नावाचा उल्लेखच नाहीये. आणि राधा हा जो शब्द आहे तो शब्द आहे, आणि राधा याचा हा शब्द ह्याचा अर्थ आराधनावरून राधा शब्द आलेला आहे. आराधना म्हणजे हे करणं, अर्चना, पूजा अर्चना करणं म्हणजे आराधना. तर इतकी भक्ती की त्या भक्तीला राधा, आराधनाला राधा. मग ते आपल्याला काय असतं की काही कुठल्याही गोष्टी आपण नुसत्या कल्पनेने पाहू शकत नाही. मग काहीतरी एक चित्र लागतं, मग काहीतरी एक हे असं ते शेवटी राधा आणि कृष्ण ह्याच्या अशा प्रकारच्या कथा निर्माण झालेल्या आहेत. तर त्यामुळे त्या मनामध्ये अजिबात कधी ठेवू नका. ते अगदी चुकीच्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या त्या व्हॉट्सॲपवरती वगैरे जे काही ते येतं ना, मला असं प्रत्येक वेळेला वाटतं की आपण एक मेसेज पाठवा. पण मी काही वेळेला पाठवते मेसेजेस, ते मला असे थोडे वाटतं की अरे आपण फार हार्श काहीतरी ह्याच्यामध्ये लिहिले, म्हणून मी मला स्वतःला कंट्रोल करते की नको असं कोणाला दुखवायला नको. कोणीतरी काहीतरी आतून काही ह्यांनी भावनेने ह्या गोष्टी करत असतात. पण ती चित्र आणि ते हे अगदी चुकीचं आहे. कारण तो इतका लहान होता. कृष्णाचं सगळं हरिकथा, त्याचं सगळं महाभारतातलं चरित्र, जे काही कृष्णाचं चरित्र, आपल्याला हरिवंश हा संबंध, त्याच्या वंशाची कथा आहे. ते हे सगळ्यावरून आपल्याला कळतं की गोकुळामध्ये ज्या वेळेला ह्या गोपींच्या बरोबर तो होता, गोपी ह्या स्त्रिया होत्या,
परंतु त्यांच्या सहवासामध्ये तो होता तेव्हा तो लहान बाल खेळणारा आणि तो बाकीच्या सवंगड्यांना एकत्र करायचा. आणि ती गवळणी होत्या त्या लोणी, लहान मुलं नाही का खोड्या काढण्याची वृत्ती असते लहान मुलांमध्ये, सगळ्यांनी एकत्र जमायचं आणि काहीतरी मुद्दाम हे करून टाकायचं. तर तसं ते कोणाच्या घरामध्ये लोणी टांगले ठेवलेलं आहे, कुठे दही ठेवलेलं आहे, मग ती मडकी फोडायची, हे करायचं. हे ते व्रात्यपणा हा लहान मुलांचा जो असतो तोच होता. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ज्याला काही असं वैषयिक प्रेम म्हणतात तशा प्रकारचं असणंच शक्य नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कृष्णाचं जो आपण संपूर्ण जीवन पाहिलं ते गोकुळातून जो एकदा तो तिथून निघाला आणि द्वारकेला तो गेला, त्यालाही कारणं घडली की का गेला. मला या गोष्टी बोलायला लागले की वेळ खूप जातो, पण ह्याच्या थोडंसं सांगावंसंही वाटतं की तो का गेला. ह्याच्या मागेही काही कारणं होती की त्या जरासंधानी, कारण कंसाचा वध झालेला होता, कंसाच्या ज्या 2 पत्नी त्या जरासंधाच्या मुली होत्या. तर जरासंध हा सतत त्या ह्याच्यावरती गोकुळावरती म्हणजे मथुरेवरती चाल करून येत होता. आणि त्यामुळे गोकुळ सगळं म्हणजे तो हे जे होतं लोक त्रस्त झाली होती. 17 वेळा जरासंधानी त्या गोकुळावरती युद्धासाठी लढाईला आणि प्रचंड मोठं सैन्य घेऊन यायचा आणि ही लहान लहान मुलं त्याच्याशी लढायची. आणि असं करत त्या लढाया व्हायच्या. तर त्याच्यामध्ये गावातले नागरिक त्रस्त झाले होते, मुलांचे हाल होत होते. अशामुळे त्यांनी हा निर्णय घेतला की आपल्याला हे सोडलं पाहिजे, आता आणखी आपल्याला ह्यांना त्रास द्यायचा नाही. आणि म्हणून तो तिथून निघाला आणि गुप्तपणे, आणि म्हणून त्याला रणछोडदास म्हणतात की रणछोडदास असं त्याला नाव पडलं. कारण असं की त्यांनी जरासंध तर कायम टपलेला त्याच्याशी लढायला, तर त्याच्याशी लढायला आता नको म्हणून हा पळाला, म्हणून त्याला ते रणछोडदास असं त्याचं आणि रणछोडदासाचं एक मंदिर सुद्धा त्या तिकडच्या भागामध्ये आहे उत्तरेमध्ये, म्हणजे कुठे मथुरा वगैरे याच्या कुठेतरी जवळपास आहे. तर अशी ती कथा आहे. आणि एकदा कृष्ण तिथून हल्ला आणि द्वारकेमध्ये गेल्यानंतर पुन्हा कधीही तो गोकुळामध्ये आला नाही. ह्याचा अर्थच असा की त्याच्या असल्या प्रकारचे काही मनामध्ये त्याच्या भावच नव्हते, नाही तर तो आला असता, कधी विचारलं असतं काही नव्हतं. हे सगळं आपण जर इतिहास पाहिला, म्हणजे त्याची सगळी कथा जर आपण पाहिली, तर आपल्याला हे सगळं खोटं आहे आणि काहीतरी कल्पना आपण करतो हे आपण लक्षात घ्यायचं. कीर्तनकार सांगतात, कारण लोकांना आकृष्ट करायचं असतं ना. कारण हे अशा कथा लोकांना फार मोठ्या आवडीच्या वाटतात ना. ही अशी चित्र एकदम खुश असतात लोक. का लावली जातात अशी चित्र, का लावली जातात? कारण लोकांना आवडतात ती, म्हणून ती लावली जातात. याचा अर्थच असा की आपण थोडंसं आता निदान काहीतरी आपण हे शिकतोय, आपल्याला ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. तर गोपी हा वालभ शब्द आला म्हणून मी एवढी कथा सांगितली. तर वालभ ह्याचा अर्थ प्रेम, पण प्रेम ह्याचा अर्थ भक्ती ही प्रेमच असतं. भक्तीचा अर्थच मुळे प्रेम असा आहे. भक्ती जी खरी भक्ती असते ती प्रेमपूर्ण भक्ती असते, त्यालाच भक्ती म्हणतात. तर ती भक्ती ह्या गोपींची होती. तर ह्या ठिकाणी ते वालभ शब्द आलेला आहे आणि तो असा त्याचा अर्थ असा आहे की ह्याच्या निमित्ताने व्याजे ह्याचा अर्थ कारण किंवा निमित्त, व्याजे वालभाचेनी व्याजे म्हणजे प्रेम वाटलं गोपींना, त्या कृष्णाबद्दल खूप प्रेम वाटलं म्हणून त्या व्रजांगनांनी इतक्या त्याला म्हणजे त्याच्याशी इतक्या प्रकारे त्या प्रेम करायला लागल्या की निजे मज मिनलिया, म्हणजे पूर्णपणे माझ्यात मिळून गेल्या, माझ्याशी एकजीव झाल्या, माझ्याशी एकरूप झाल्या. मिनलिया काय माझे स्वरूप नवतीची, म्हणजे शेवटी असा विचारला, म्हणजे की प्रश्न विचारला की गोपी हे माझं स्वरूप नाही का
अर्जुना असा प्रश्न येतो. गोपी हे माझंच स्वरूप नाही का? म्हणजे असं प्रेम जो कोणी करतो ते माझंच स्वरूप त्याला प्राप्त होतं. तर त्या अर्थानेच हा प्रश्न आहे हा. आता पुढेही प्रश्नाच्या स्वरूपातच पुढच्याही ओव्या आहेत. ना तरी पुढे जात्या, ना तरी भयाचे निमिसे. आता पहा, किंवा आपण हे पुढे कंसाचं उदाहरण आहे आणि कंसाचा उल्लेख पुढे आहे म्हणून मी आत्ता घेत नाही. ती एक ओवी आपण गाळूया. त्या कंसाचा उल्लेख असा आहे त्या ओवीमध्ये, एवढंच सांगते की कंस म्हणजे कुठल्याही निमित्ताने ईश्वराचं स्मरण करणं. आता कंस जो होता त्या कंसाला अत्यंत भीती होती की हा आपला मारणार आपल्याला. तर त्या भयाच्या निमित्ताने तो सतत कृष्णाचं स्मरण करत होता. हां, मिसे हा शब्द किती बरोबर वापरलेला आहे की निमित्त काही असू दे. ह्या कंसाच्या बाबतीत निमित्त काय तर भय. त्याला अत्यंत भय वाटत होतं म्हणून सतत त्याचा विचार म्हणजे एक शेर आहे बरं का. मला संबंध शेर नाही आठवत, पण आता एकदम हे वाचताना आठवण झाली. कदाचित तुला माहिती असेल. रफीकों से रकीब अच्छे जो जलकर नाम लेते हैं. रफीक म्हणजे मित्र, रकीब म्हणजे शत्रु. रफीकों से रकीब अच्छे जो जलकर नाम लेते हैं. गुलों से खार बेहतर. खार म्हणजे काटे, जो दामन थांबले. हां, तेच मी सांगणार होते की फुलों से, मला तेवढीच ओळ आठवत होती. फुलों से काटे अच्छे है जो दामन थांब लेते हैं. की जो फुलं काही आपल्याला अडकून ठेवणार नाहीत पण काटे आपल्याला आपलं दामन हे करतात. तर म्हणजे शत्रूच्या सतत स्मरणामध्ये आपण असतो, मित्राच्या नसतो. हां, बरोबर की नाही? की मित्र काय की आपलं काही सारखं आपलं स्मरण करेल. मित्राचा अर्थ कोणी आपल्या जवळचं माणूस काही सारखं आपल्या स्मरणामध्ये आपलं स्मरण करत राहील असं नाही. पण शत्रूला मात्र सतत आपलं स्मरण, कुठलीही वेळ येवो त्याला आपलं स्मरण असतं. तसं ते कंसाचं आहे की मला तो शेर लिहून द्या. कारण मी खूप वर्षांपूर्वी मी हां सांग. रफीकों से रकीब अच्छे. रफीक म्हणजे मित्र, रकीब म्हणजे शत्रु. रफीकों से रकीब अच्छे जो जलकर नाम लेते हैं. गुलों से खार बेहतर. खार म्हणजे काटे. गुलों से खार बेहतर जो दामन थांब लेते हैं. तर असं असतं. तर ते ह्या कंसाच्या बाबतीमध्ये की भयामुळे त्याला इतकं भय वाटत होतं आपल्या जीविताचं की म्हणून सतत कृष्णाचं स्मरण. कारण काही असू दे, निमित्त काही असू दे, पण स्मरणामध्ये ईश्वर. तर असं त्याचं हे आहे. तर ती ओवी आता जवळजवळ सांगितल्यासारखीच आहे. आता पुढे 67वी ओवी बघा. 67वी. अगा सोयरेपणेची पांडवा. म्हणजे आता प्रत्येकाचं कारण दिलं की कोण माझ्या कुठल्या कारणाने माझ्या जवळचे आहेत. अगा सोयरेपणेची पांडवा माझे सायुज्य यादवा की ममत्वे वासुदेवादिका सकळा. म्हणजे पांडव हे माझे सोयरे आहे. कारण कृष्णाची बहीण ही अर्जुनाची पत्नी होती सुभद्रा. तर त्यामुळे सोयऱ्याचं नातं लागत होतं. तर ते सोयरे पण आमच्यामध्ये आहे, पांडव आणि माझ्यामध्ये, म्हणून ते माझ्या जवळचे आहेत. यादव सायुज्य आहेत कारण एकाच वंशाचे. कारण कृष्ण हा यादव कुळातला. तर त्यामुळे सगळे यादव हे माझ्या कुळातले असल्यामुळे माझ्या जवळचे. वासुदेव म्हणजे वसुदेव म्हणजे हा कृष्णाचे वडील. वसुदेवादिका म्हणजे वसुदेव आणि इतर जे कोणी त्या देवकी आणि इतर जे कोणी असतील ते सगळे ममत्वे म्हणजे त्यांचं प्रेम माझ्यावरती त्यामुळे ते
माझ्या जवळ आहेत. म्हणजे निमित्त काहीतरी वेगळं, काहीतरी कारण वेगळं. एके ठिकाणी सोयरेपण हे कारण, एके ठिकाणी सायुज्य हे कारण, म्हणजे एका वंशातले आहेत हे कारण, एके ठिकाणी जन्मदात्या कुटुंबातली माणसं म्हणून ममत्व. अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणांनी का होईना ईश्वराच्या जवळ असणं आणि त्यामुळे ईश्वर प्राप्ती होणं. आता तसंच पुढे इतर काही उदाहरणं दिली आहेत. नारदा, ध्रुवा, अक्रूरा, शुका, हन, सनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा. म्हणजे ही जी सगळी उदाहरणं आहेत ना, नारद, ध्रुव हे तर आपल्याला माहिती असलेलं हे आहे. अक्रूर हा एक राक्षस योनीतला, पण तो सुद्धा अत्यंत भक्त होता. तर त्या भक्तीमुळे. नंतर शुकमुनी आपल्याला माहिती आहे शुक. नंतर सनत कुमार हा एक ऋषी, अत्यंत विद्वान असा ऋषी त्या पूर्वीच्या काळातला, पण अत्यंत भक्ती त्याची ईश्वराप्रत होती. तर ही जी सगळी माणसं ही या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा, त्यांच्या भक्तीमुळे त्यांना माझी प्राप्ती झालेली आहे. तैसाची गोपीसी कामे तया कंसा भयसंभ्रमे येरा घातक मनोधर्मे शिशुपालादिका. किती उदाहरणं दिली आहेत पहा. गोपीसी कामे ह्याचा अर्थ, काम जरी शब्द वापरला असला तरी त्याचा अर्थ नेहमीच म्हणजे काम भावना जो आपण अर्थ घेतो तो नाही आहे. काम याचा अर्थ प्रेमच असाच आहे. तर गोपींना प्रेमाने माझी प्राप्ती झाली. कंसाला भयामुळे सतत माझं स्मरण म्हणून माझी प्राप्ती झाली. आणि बाकी शिशुपालादिका ते कसे, तर ते त्यांची वृत्ती घातक, म्हणजे वैरवृत्तीची ही माणसं, पण ती वैरवृत्ती सतत त्यांची कृष्णाबद्दल असल्यामुळे जसं कंसाला स्मरण त्यांचं, तसं शिशुपालादिकांना सुद्धा कृष्णाचं सतत स्मरण होतं आणि म्हणून त्यांना माझी प्राप्ती झाली. अगा मी एकुलाणीचे खागे मज येवो ये भलते नि मार्गे भक्ती का विषये विरागे अथवा वैरे. म्हणजे हे जो पहिला शब्द आहे ना, अगा म्हणजे अरे अर्जुना, मी एकुलाणीचे खागे, ह्याचा अर्थ प्रवासाचं किंवा मुक्कामाचं ठिकाण. म्हणजे प्रवास तुम्ही कशाही प्रकारे करा, पण मुक्कामाचं ठिकाण काय, तर ईश्वर हे आपलं मुक्कामाचं ठिकाण. एकुलाणीचे खागे म्हणजे मुक्कामाचं ठिकाण कोण आहे, तर मीच आहे. मज येवो ये भलते नि मार्गे, कुठल्याही मार्गाने येऊ दे, कोण भयामुळे, कोण आणि कशामुळे, प्रेमामुळे, कशाही मुळे येऊ देत. भलते नि मार्गे म्हणजे कुठल्याही मार्गाने येऊ दे. भक्ती का विषये विरागे म्हणजे भक्तीने येऊ दे किंवा विषय विराग, हा एकत्र शब्द घ्या. जरी तो वेगळा असेल तर विषय विराग म्हणजे विषयांपासून विरक्ती. विषये नाही तर मग विषये ह्याला काही अर्थ राहणार नाही. विषये विरागे म्हणजे विषयांमध्ये कुठलेही त्यांना आस्था नाही विषयांबद्दल. विषये विरागे म्हणजे विषयांबद्दल, विषय म्हणजे इंद्रियांचे विषय. आता हे शब्द सगळे तुमच्या परिचयाचे आहेत म्हणून मी पुन्हा काही सांगत नाही. विषये विरागे अथवा वैरे म्हणजे वैरानी. आता जसं शिशुपाल हा तो वैरीच होता त्यांचा कृष्णाचा, पण वैरानी का होईना मनामध्ये सतत कृष्ण. तर असं कुठल्याही मार्गाने येऊ दे, शेवटी मुक्कामाचं ठिकाण एकच असं म्हटलंय त्यांनी. म्हणून पार्था पाही प्रवेशाक्या माझा ठाई उपायांची नाही केणी येथ. म्हणजे म्हणून पार्था हे लक्षात घे, प्रवेशाक्या माझा ठाई म्हणजे
प्रवेशावया आहे का ते? अच्छा अच्छा. म्हणजे प्रवेशाख्या घेतलं ना तरी सुद्धा तो अर्थ तसाच होतो, पण प्रवेशावया बरोबर आहे जास्ती, की प्रवेश करायला, माझ्या ठाई प्रवेश करायला असा अर्थ आहे. माझ्या ठाई प्रवेश करायला. प्रवेशाख्या कसं होतं तर प्रवेशक ह्याच्यावरून प्रवेशाख्या असा होऊ शकतो, म्हणून मला तो तसा वाटला. प्रवेशावया माझा ठाई उपायांची नाही केणी येथ. केणी याचा अर्थ की एक काही बंधन नाही, बंधन काही नाही की तुम्ही ह्याच मार्गाने आलं पाहिजे, तुम्ही अशीच भक्ती केली पाहिजे तरच तुम्ही माझ्याकडे येऊ शकता, असं काही नाही. तुम्ही कुठल्याही मार्गाने या, पण माझं स्मरण हे जास्ती महत्त्वाचं. तर मी स्मरणामध्ये असणं हे, त्या मार्गाने तुम्ही आलात तर मग माझ्यापर्यंत तुम्ही पोचू शकता. आणि भलतिया जाती जन्मावे मग भजिजे का विरोधावे, परी भक्त का वैरिया व्हावे माझी याची. म्हणजे ते आता अर्थ मला वाटतं तुम्हाला कळलं असेल की जातीला अर्थ नाही, आपण त्याची पूजा करतो का त्याला त्या काय म्हणतो विरोध करतो. ह्याला सुद्धा म्हणजे आता हे शिशुपाल वगैरे किंवा कंस ह्यांची जी म्हणजे ह्यांचं कृष्णाबरोबरचं जे संबंध ना त्याला एक नाव आहे, विरोध भक्ती. विरोध भक्ती म्हणतात त्याला, की विरोधी हा आपला शत्रू, पण त्या शत्रू असल्यामुळे स्मरण, आणि म्हणून तो स्मरणामध्ये राहणं त्याला विरोध भक्ती असं म्हणतात. तर म्हणून ते असं आहे की भजिजे का विरोधावे, म्हणजे तुम्ही मला विरोध करा नाही तर माझं भजन करा. परिभक्त का वैरिया व्हावे माझी याची, म्हणजे माझी याची असं म्हणण्यामध्ये काय, तुम्ही भक्त असा किंवा वैरी असा कोणी असा, पण ते वैरही सुद्धा माझंच असू दे आणि भक्तीसुद्धा माझीच असू दे, असा तो त्याचा अर्थ आहे. माझी याची असा जो शेवट केला आहे ना त्याचा अर्थ तो होतो की माझीच भक्ती किंवा माझंच वैर, म्हणजे स्मरण माझं, फक्त माझं स्मरण, असा त्याचा अर्थ आहे. अगा कवणे के बोले माझे पण जरी जाहले, तरी मी होणे आले आता निरुते. म्हणजे आता हे अर्थ अगदी सोपे आहेत, तर मला वाटतं मी सगळं स्पष्ट नाही केलं. तर कवणे के बोले म्हणजे कुठल्याही निमित्ताने माझ्याशी एकदा का तुम्ही दृढ संबंधामध्ये आला की मग आपोआपच काय होतं तर मद्रूपता निर्माण होते, माझ्याशी तुमचं तादात्म्य तुम्ही पावता. आणि पुन्हा तोच उल्लेख आहे शेवटी, यापरी पापयोनी अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझी या येती. आता अर्थ सांगत नाही, मगाशी येऊन गेला आहे हा असाच अशीच ओवी. आता हे सगळं आपण पाहिलं ना तर लक्षात येतं की ईश्वराची भक्ती करण्यामध्ये किती सवलत दिली आहे बघा. हां, ही सवलतच आहे की नाही. कसेही या तुम्ही, कुठल्याही मार्गाने या, पण माझं स्मरण करा. म्हणजे केवढी सवलत आहे की आणखीन काय पाहिजे, की तुम्ही शत्रू म्हणून सुद्धा माझे असला तरी चालेल, पण मीच स्मरणामध्ये राहिलो तर तुम्ही माझ्याकडे म्हणजे इतकी प्रचंड सवलत ह्याच्यामध्ये आहे की कुठल्याही प्रकारे तुम्ही माझ्याकडे येऊ शकता, एवढी सवलत भक्ती मार्गामध्ये दिलेली आहे. पण हे असं जरी असलं ना तरीसुद्धा खरी भक्ती जी असते ती प्रेमपूर्ण भक्तीच खरी भक्ती असते, हे मात्र आपण लक्षात घ्यायचं. आणि ह्या बाकीचे जे उल्लेख केलेले आहेत, कंसाचा उल्लेख आहे किंवा शिशुपालाचा उल्लेख आहे किंवा इतर जे उल्लेख आहेत, हे उल्लेख का केले आहेत लक्षात घ्या की त्याच्यातून एक अर्थ स्पष्ट होतो की तुम्ही म्हणजे
वैर का असेना, शत्रुत्व का असेना, पण महत्त्वाचं काय आहे, स्मरण हे महत्त्वाचं आहे. हां, स्मरण महत्त्वाचं आहे. त्या निमित्ताने माझं स्मरण त्या व्यक्तीने केलं आहे आणि म्हणून ती व्यक्ती माझ्याकडे पोचू शकते. असं म्हणजे स्मरणाला महत्त्व दिलेलं आहे. आणि ते पटवण्यासाठी ही खरी म्हणजे उदाहरणं म्हणून आपण विचार करायचा. आपण असं म्हणायचं नाही की आपण ईश्वराशी वैर केलं तर आपण ईश्वराप्रत पोचतो, असा भाव त्याच्यामध्ये नाही आहे. खरी भक्ती ही प्रेमपूर्ण भक्ती असते. पण ही उदाहरणं देण्यामागे उद्देश आहे की स्मरण हे जास्त महत्त्वाचं. आणि ही माणसं, आणि म्हणून ते दुराचारी माणूस असला तरीसुद्धा जर तो भक्तीच्या मार्गाला लागला तर तो कसा माझ्याप्रत पोचतो, इथून सुरुवात करत करत इथपर्यंत आता त्याचं हे आणलेलं आहे. भक्तीचा अनेक मार्ग असतात ते. आता ह्याच्या पुढे जो 33वा श्लोक आहे ना, तो श्लोक मी घेते. याचं कारण असं की ह्याच्या नंतरच्या ज्या ओव्या आहेत मी वाचते सकाळी सगळं, तर त्यावेळेला लक्षात आलं की ओव्यामध्ये खूप वेळ म्हणजे तेच पुन्हा पुन्हा आहे आणि खूप वेळ जातो. ह्या ओव्या सोप्या आहेत, तुम्ही वाचल्या थोडंसं अर्थ बघून कुठेही तर तुम्हाला त्या ओव्या समजतील. त्याच्यामध्ये काय आहे हे त्या श्लोकामध्ये स्पष्ट होतं. तर म्हणून आधी आपण श्लोक बघूया आणि जिथे ओव्यांची जरूर आहे सांगणं तिथे मी सांगेन. आता श्लोक कसा आहे बघा. किम पुनर्ब्राह्मणः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यातला ह्या श्लोकामध्ये ना 2 भाग आहेत. पुढचा भाग वेगळा आहे, मागचा भाग वेगळा आहे, पहिला भाग वेगळा आहे. कसा आहे बघा. पहिल्या भागामध्ये काय म्हटलं आहे की ब्राह्मण हा शब्द तर तिथे स्पष्ट दिसतोय, तर ब्राह्मणांचा उल्लेख केलेला आहे. आणि तो अशा प्रकारे की जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ब्राह्मणांना सर्व प्रकारे धर्मशास्त्रांमध्ये अशा हे दिलेलं आहे की त्यांना मोक्षप्राप्ती वगैरे होते, म्हणजे ते ब्राह्मण म्हणून जन्मले आहेत. पण ह्या ठिकाणी काय म्हटलं आहे की पुण्या हा जो शब्द आहे ना तो फार महत्त्वाचा आहे या ठिकाणी. आणि त्याचा अर्थ असा की जे पुण्यशील ब्राह्मण असतात, जे पुण्यशील ब्राह्मण असतात, आणि त्याच्यातच खूप सगळं आलेलं आहे. पुण्यशील आहे, केवळ जन्मानी ब्राह्मण नाही, पुण्यशील आहे, योग्य मार्गाकडे आहेत, ज्यांच्यामध्ये ब्राह्म वृत्ती आहे. ब्राह्म ही वृत्ती असते, जन्म नाही, ब्राह्म ही वृत्ती असते. आणि मग ती एखाद्या दुसऱ्या वर्णामध्ये जन्मलेल्या माणसामध्ये सुद्धा ब्राह्मवृत्ती असू शकते. परंतु या ठिकाणी ही अपेक्षा आहे की जे ब्राह्मण म्हणून जन्मतात त्यांच्यामध्ये ब्राह्मवृत्ती असली पाहिजे. आणि म्हणून असा उल्लेख केलेला आहे पुण्या असं म्हटलं आहे. म्हणजे पुण्यशील जे ब्राह्मण असतात ते पुण्यशील ब्राह्मण. आणि पुढे जो उल्लेख आहे तो कोणाचा आहे तर भक्ता राजर्षींचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे कोण तर असे काही राजे, हां, राजर्षी ह्याच्यामध्ये 2 शब्द एकत्र आलेले आहेत, राजा आणि ऋषी. तर ते 2 शब्द एकत्र का आले तर असे काही राजे आपल्या पूर्वीच्या काळामध्ये होऊन गेले की जे राजे होते पण तरीसुद्धा ऋषी समान त्यांची वागणूक होती, म्हणून त्यांना राजर्षी असा त्यांचा उल्लेख केला जातो. हा विश्वामित्र आहे. जनक हे फारच महत्त्वाचं उदाहरण आहे की केवढं तरी मोठं राज्य जनकाचं होतं, सीतेचा पिता.
तर असा हा राजर्षी म्हणून जो उल्लेख केलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे. तर असे राजर्षी आणि तसाच ब्राह्मणांचा सुद्धा जो उल्लेख आहे ते पुण्यशील ब्राह्मण आणि असे ऋषी समान असणारे राजे. कारण नाहीतर राजे सत्ताधारी असतात, संपन्नता असते सर्व प्रकारची आणि त्यामुळे ते कसे वागतील हे सांगता येत नाही. परंतु जे राजे ऋषी समान असतात त्यांना राजर्षी असं म्हणतात. तो उल्लेख तिथे आहे. तर असे जे असतात त्यांना हे म्हणजे ही माणसं, ही पुण्यशील ब्राह्मण आणि राजर्षी ही माणसं हे अगदी उत्कृष्ट, म्हणजे आता ते सगळं तिथे दिलेलं नाही पण त्याचा अर्थ असा आहे की पुढे असं त्याचा अर्थ होतो की ही माणसं त्यांचं वर्तनच असं आहे की ते उत्कृष्ट गतीला पोचतील यामध्ये काही शंकाच नाही. कारण ते पुण्यशीलच आहेत, ते ऋषी समानच आहेत. तर त्यामुळे त्यामध्ये काही नवल नाही. ते जर उत्तम गतीला पोचले तर त्यामध्ये काहीच नवल नाही. पण आता पुढचा जो भाग आहे ह्या श्लोकातला त्यामध्ये अर्जुनाला उपदेश केलेला आहे. पहिल्यांदा हे सांगितले की ही माणसं म्हणजे आत्तापर्यंत काय त्यांनी सांगितलं की कुठल्याही कुळात जन्मले, कुठल्याही वंशात जन्मले तरीसुद्धा माणूस भक्तीने ईश्वराप्रत पोचतो. आता ते सांगत आता पुण्यशील ब्राह्मण आणि ऋषी समान राजे यांचा उल्लेख केला की त्यांना ते तर माझ्याप्रत येतातच, त्यामध्ये काही नवलच नाही. आता अर्जुनाला ते काय सांगतात हे सांगून म्हणजे सगळं कोण माझ्यापर्यंत पोचू शकतं हे सगळं निवेदन केल्यानंतर आता अर्जुनाला काय आदेश दिलेला आहे त्यांनी की अनित्यम सुखम म्हटलं आहे. ह्याचा अर्थ की अर्जुना तू अशा जगात जन्माला आलेला आहेस की जिथे सुख ही अनित्यच असतात. सुख ही काही शाश्वत सुख नाही आहे. ह्या पृथ्वीवरती ह्या जगामध्ये माणसाला मिळणारी सुख ही कधी शाश्वत सुख नाही, ही अनित्य सुख आहे. अशा जगात तू जन्माला आलेला आहेस. लोकम इमम म्हणजे लोक ह्याचा अर्थ हा मृत्यूलोक. ह्या मृत्यूलोकामध्ये म्हणजे ह्या पृथ्वीवरचं जीवन हे मर्त्य आहे. माणूस हा जन्माला येतो तो त्याला मरण हे येणारच, त्याला अंत आहे कधी ना कधीतरी. तर म्हणून ह्या लोकाला मृत्यूलोक असं म्हणतात. तर ह्या मृत्यूलोकामध्ये ह्या लोकम इमम म्हणजे ह्या मृत्यूलोकामध्ये जिथे अनित्य सुख आहेत अशा ठिकाणी अर्जुना तू जन्माला आलेला आहेस. तर तू काय कर हे आता अर्जुनाला सांगितलं आहे. प्राप्य भजस्व माम म्हणजे तुला माझी प्राप्ती करून घ्यायची असेल तर तू माझी भक्ती कर, हा तुझा मार्ग आहे. भजस्व माम, तू माझी भक्ती कर. कारण ह्या मृत्यूलोकामध्ये तुला आता दुसरा मार्ग नाही आहे. तू ह्या सुखांमध्ये म्हणजे ही जी सगळी सुख वाटतात प्रापंचिक सुख ह्याच्यामध्ये तू राहू नको. ती सगळी फसवी असतात, ती सगळी अनित्य असतात. त्यामध्ये त्या भ्रांतीमध्ये तू राहू नको असा अर्थ आहे तिथे. त्या भ्रांतीमध्ये तू राहू नकोस. प्रापंचिक सुखांच्या भ्रांतीमध्ये तू राहू नकोस. तर तू काय कर अर्जुना, तर तू मला माझी भक्ती कर असं सांगितलेलं आहे. आता ह्या पहिल्या सगळ्या काही ओव्या मी गाळते आहे. तुम्ही वाचल्यात तरी तुम्हाला त्याचा अर्थ लागेल. हा अर्थ लक्षात घेतला ह्या संपूर्ण श्लोकातला पहिला भाग काय म्हणतो आणि नंतरचा भाग काय आहे ह्याचा अर्थ तुम्ही नीट लक्षात घेतला तर सगळ्या ओव्या बराबर तुम्हाला समजतील. आता ते पाहून मग नंतर आता थोड्या काही ओव्या घेते. आता जो ब्राह्मणांचा उल्लेख आहे ना तो या ठिकाणी आला आहे 83 ओवी. 83 ओवी बघा. 83 ओवीमध्ये काय म्हटलं आहे की
ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण, म्हणजे पुण्य पण म्हटले पूज्य पण म्हटले, दोन शब्द वेगळे आहेत ते. म्हणजे ते पुण्यवान आहेत आणि ते पूजनीय आहेत. असं पुण्य पूज्य हे दोन शब्द आहेत. पुण्यवान ते आहेत आणि पूजनीय आहेत असे जे ब्राह्मण. आणि माझा ठाई अतिनिपुण, म्हणजे माझी अनन्य भक्ती जे करतात. आता माते पावती हे कवण समर्थपणे, म्हणजे आता त्याला आणखीन काय मोठं पुरावे द्यायला पाहिजेत का की ते माझ्यापर्यंत पोचतात. हे म्हणजे ते उघडच आहे, उघड आहे. त्याला काही मोठी हे द्यायला नको, काही पुरावे द्यायला नको. आणि ते सांगण्यासाठी उदाहरणं कशी दिली आहेत पहा. पाहे पा चंदनाचेनी अंगा निळे, शिवतिले निंब होते जे जवळे, तीही निर्जीवीही देवांची निडळे बैसणी केली. ह्याचा अर्थ असा, मी मुद्दाम ही ओव्या घेते कारण स्वतः फक्त वाचलं तर कदाचित ह्याचे अर्थ कळणार नाही तसं मला वाटलं, म्हणून मी ह्या ओव्या घेते. की आता हे ब्राह्मणांच्याबद्दल जे काही ते बोलले ते सांगताना त्यांनी ही ओवी घेतली, ह्या ओव्या घेतल्या आहेत. पाहे पाक चंदनाचेनी अंगानिळे, शिवतिले निंब होते जे जवळे, तीही निर्जीवीही देवांची निडळे बैसणी केली. म्हणजे चंदनाच्या शेजारी जी इतर झाडं असतात, निंब किंवा कुठली जी इतर झाडं असतात ती खरं म्हणजे स्वतः सुवासिक नसतात, पण चंदनाचा ह्याच्यावरून जो वारा त्यांना सतत लागतो त्यामुळे त्यांची खोडं सुवासिक होतात. हां, त्यांचं लाकूड जे असतं ते सुवासिक होतं. आपल्याला पहा अनेक वेळेला चंदन विकत घ्यायला गेलो की आपण फसतो. त्याचं हे कारण आहे की त्याच्या शेजारची जी वृक्ष असतात त्यांना तो वास लागलेला असतो आणि त्याला आणखीन थोडा वरून वास हे करतात आणि ती विकतात. तर ती अशी जी हे असतात तर त्याला म्हणजे शिवतिले निंब होते जे जवळे, म्हणजे त्यांनाही तो तसाच वास लागला. आणि मग ती जी म्हणजे ते जे लाकूड त्याचं जे खोड, जसं चंदनाचं खोड आपण उगाळतो तसं त्याचं खोड उगाळलं तरी वास येतो पहिल्यांदा. तर आणि म्हणून तीही निर्जीवीही देवांची निडळे म्हणजे कपाळावरती, देवांच्या कपाळावरती ते लावलं जातं. देवांच्या कपाळावरती ते लावलं जातं असं म्हटलंय. म्हणजे ते काही चंदन नव्हे पण तरीसुद्धा केवळ चंदनाच्या जवळ आहे म्हणून त्याला एवढा मान मिळतो की देवांच्या कपाळी त्याला जाऊन बसता येतं. मग तो चंदनू तेथ न पवे, ऐसे मनी कैसे निधरावे. आलं लक्षात की जर वास केवळ लागलाय म्हणून ते दुसरं लाकूड सुद्धा इथे देवाच्या कपाळी जाऊन बसतं, तर जे खरं चंदन आहे ते देवाच्या निडळावरती म्हणजे कपाळावरती जाऊन बसेल. ह्यात काय मोठं आश्चर्य आहे. मग तो चंदनू तेथ न पवे, ऐसे मनी कैसे निधरावे. म्हणजे असं शंका तरी मनात कशाला येणार. अथवा पातला हे समर्थावे, म्हणजे तो इतक्या म्हणजे ह्याच्यावर कपाळावरती तो चंदनाचा लेप जातो हे काही मोठं त्याला पुरावा द्यावा, सिद्ध करावं लागत नाही. तेव्हा काही साच म्हणजे ते खरंच आहे असं घडतं. जेथ निबवील, आता पहा आणखी एक उदाहरण दिलं आहे. जेथ निबवील ऐसिया आशा, आणखी उदाहरण नाही आहे, तेच चंदनाचं उदाहरण आणखी स्पष्ट कसं केलं आहे बघा. जेथ निबवील ऐसिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाहिजत असे शिरसा निरंतर. म्हणजे ह्याचा अर्थ असा की शंकरांनी हे हरे जो शब्द आहे ना, हरे चंद्रमा असा जो आहे ना हरे शब्द, तो शंकराला उद्देशून वापरलेला आहे. तर
शंकराने आपल्याला माहिती आहे समुद्रमंथन केलं आणि त्याच्यामध्ये जे विष आलं ते प्राशन केलं शंकराने आणि त्याचा जो काही त्याला दाह होत होता तो दाह कमी करण्यासाठी शंकराने काय केलं तर हरे चंद्रमा आधा ऐसा वाहिजत असे शिरसा, कारण चंद्र हा शीतल असतो तर म्हणून चंद्रकोर त्यांनी आपल्या मस्तकावरती धारण केली की त्याच्यामुळे आपला दाह कमी होईल असं त्याला वाटलं. तेथ निबविता आणि सगळा परिमळ चंद्राहुनी आगळा, तो चंदनू केवी अवळीला सर्वांगी न बसे. म्हणजे जर चंद्रकोर ह्या कारणासाठी शंकराने आपल्या माथ्यावरती धारण केली असेल तर चंदन जे असतं ते चंदनाचं महत्त्व काय सांगितलं आहे, तेथ निबविता आणि सगळा परिमळू. म्हणजे चंदन शीतल पण असतं, निववणारंही असतं आणि त्याचबरोबर परिमळही असतो. चंद्राला कुठे आहे परिमळ, ह्याला परिमळ आहे, ह्याला सुगंध आहे. असं चंद्राहून सुद्धा त्याचं जे आगळं स्वरूप आहे असं ते चंदन तो सर्वांगी न बसे, म्हणजे देवाच्या सर्वांगाला लावला जाईल. ह्यात काय नवल आहे. म्हणजे अशा प्रकारे उदाहरणं देत त्यांनी हा विचार स्पष्ट केला आहे. का रथ्योदके धिये जिये कासे लागलिया समुद्र जाली अनायसे, तिये गंगेसी काय अनारिसे गत्यंतर असे. म्हणजे रथ्योदके याचा अर्थ की रस्त्यातली लहान लहान ओहळ नाले जे गंगेला मिळतात आणि गंगेमुळे ते मग पुढे समुद्राकडे जातात. तर रथ्योदके म्हणजे रस्त्यामधले लहान सहान ओहळ ह्यांनी गंगेचा आश्रय केला की ते समुद्राला जाऊन मिळतात. मग स्वतः गंगेला समुद्रामध्ये जाण्याशिवाय दुसरी जागा कुठे आहे. म्हणजे गंगा तर जाणारच, जर हे लहान ओहळ जाऊ शकत असतील तर गंगा तर जाणारच. म्हणून म्हणजे अशी उदाहरणं देऊन आता पुढे काय म्हटलं आहे, म्हणून राजर्षी का ब्राह्मण जया गती मती मीची शरण, तया त्रिशुद्धी मीची निर्वाण स्थिती ही मीची. ह्याचा अर्थ स्पष्ट करते की म्हणून आता आधी राजर्षींचं उदाहरण दिलं ना ते स्पष्ट करण्यासाठी हे सगळं मधला भाग त्यांनी दिला आहे. राजर्षी आणि ब्राह्मण हे जया म्हणजे ज्यांची गती आणि मती असे दोन शब्द वापरलेत. मती म्हणजे बुद्धी, ज्यांचे विचार, आणि गती ह्याचा अर्थ त्यांचे आचार, त्यांचं वागणं, त्यांचं वर्तन, त्यांची कर्म. गती आपण जीवनामध्ये गतिशील होतो ते आपल्या कर्मांमुळे होतो. तर जया गती मती दोन्ही शब्द वेगळे आहेत. गती मती मीची शरण म्हणजे सगळं त्यांचे विचार आचार असं आपण थोडक्यात म्हणू. त्यांचे विचार आचार हे मला शरण गेलेले, मीची शरण. तया आता त्यातला तो त्रिशुद्धी हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ नंतर सांगते. आता तो शब्द सोडून आपण पुढे जाऊया. तया मीची निर्वाण स्थिती ही मीची, हा अर्थ कळला. हां, मीची निर्वाण म्हणजे त्यांची गती शेवटी कुठे पोचणार, निर्वाण म्हणजे मृत्यूनंतर ते माझ्याचकडे येणार. आणि स्थिती म्हणजे आत्ता ते जगामध्ये त्यांचं जे जीवन आहे त्याही वेळेला ते माझ्यातच आहे. तर ती स्थिती ही मीच, निर्वाणही मीच. आणि त्रिशुद्धी हा जो शब्द वापरला आहे ना त्याचा अर्थ हे त्रिवार सत्य आहे असं हे त्रिवार सत्य. त्रिशुद्धी आपल्याला एकदम कळत नाही की ह्या शब्दाचा काय अर्थ घ्यायचा म्हणून. त्रिशुद्धी याचा अर्थ असा की हे त्रिवार सत्य आहे
की त्यांचं निर्वाणही माझ्याकडेच होणार आणि स्थितीमध्येही ते माझ्यातच असणार, असं हे त्रिवार सत्य आहे. आता असं आत्तापर्यंत त्यांनी सगळं सांगितलं की कोण माझ्यापर्यंत पोचतं, तर भक्ती करणारे, पुण्यशील, ऋषी समान वागणारी अशी ही सगळी माणसं माझ्यापर्यंत पोचतात. आता हे सांगून पुढच्या भागामध्ये बघा, आता याच्या पुढची ओवी जी आहे ना, तिथपासून थोडा वेगळा भाग कसा सुरू होतो की आता त्या ठिकाणी आता पुढच्या या ओव्यांमध्ये ते असं म्हणतात की असं असताना की भक्तीने आपण ईश्वराप्रत जाऊ शकतो, हे इतकं त्रिवार सत्य आहे. असं असताना सुद्धा ह्या पृथ्वीवरची, ह्या जगातली ही माणसं भक्ती का करत नाही, भक्ती का करत नाहीत? इतका जो सोपा मार्ग त्यांच्या पुढे आहे, तो मार्ग ते का स्वीकारत नाहीत, भक्ती का करत नाहीत? आता ते कशा प्रकारे मांडलंय बघा की ह्या जगामध्ये आल्यानंतर काय होतं आणि अशा परिस्थितीत भक्ती त्यांना वाचवू शकते, पण ते भक्ती करतच नाहीत. म्हणजे ते माझ्यापर्यंत येणार कसे? आता ते कशा प्रकारे मांडलंय तर याला म्हणजे आतापर्यंत हे सगळं आधीचं सगळं सांगितलं की माझ्यापर्यंत ही माणसं पोचू शकतात, हे त्रिवार सत्य आहे. इतकं झालं. आता यालागी शतजर्जरे नावे, रिगोनी केवी निश्चिंत होवावे, कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. ह्याचा अर्थ असा की एखादी नाव, म्हणजे उदाहरणापासूनच सुरुवात केली आहे की एखादी नाव शतजर्जर आहे, म्हणजे अनेक ठिकाणी ती खिळखिळी झालेली आहे, भोकं पडली आहे, अशी नाव आहे. आणि त्या नावीमध्ये बसून आपण नदी पार करतोय, पाण्यातून पुढे जायचं आणि निश्चिंत आपण व्हायचं. हे कसं शक्य आहे की जी या नावेमधून आपण कधीही बुडू शकतो, ही जी परिस्थिती आहे ह्याचा विचार कसा येत नाही. शतजर्जरे नावे रिगोनी केवी निश्चिंत होवावे. किंवा पुढे म्हटले कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी, म्हणजे शस्त्राचा वर्षाव होतोय आणि आपण उघड्या अंगाने समोर जायचं. म्हणजे शस्त्र तर आपल्याला लागणार, काहीतरी मध्ये काहीतरी ढाल किंवा मध्ये काही चिलखत किंवा काहीतरी आडपडदा मध्ये असायला पाहिजे, शस्त्र आपल्याला लागू नये म्हणून. म्हणजे ह्या जगातलं आपलं जीवन कसं आहे ते सांगण्यासाठी असं म्हटलेलं आहे की आपल्या जगातलं जीवन असं आहे की शतजर्जर नावेत बसल्यासारखं आपण असतो की कधी कुठल्या क्षणाला आपण बुडू हे सांगता येत नाही. अशी परिस्थिती, इतकी अशाश्वती सगळी जीवनामध्ये असताना आपण निश्चिंतपणे कसे काय जगू शकतो? भक्ती करत नाही, आपण कुठलाही प्रयत्न करत नाही. तर हे अशा प्रकारे आता सुरुवात केली. आता पुढे पहा, असंच आहे. अंगावरती पडता पाषाण, न सुवावे केवी बोडन, रोगे दाटलिया आणि उदासपण वोखदेसी. म्हणजे अंगावर पाषाण पडतायत, दगड पडतायत, न सुवावे केवी वोडण. वोडण म्हणजे अडथळा, काहीतरी एक ढाल म्हणा, काही ते दगड आपल्यावर पडू नयेत म्हणून कुठेतरी आडोशाला जाणं, काहीतरी प्रयत्न करणं. तर न सुवावे केवी बोडण म्हणजे काही आपण त्या बोडणं आपल्याला घ्यायचंच नाही, म्हणजे त्याच्यापासून आपलं रक्षण करायचं नाही. किंवा पुढे काय म्हटलंय, रोगे दाटलिया आणि उदासपण वोखदेसी. वोखद म्हणजे औषध. रोग भयंकर जर्जर रोग झालेला आहे आणि असं असताना औषध घेण्यामध्ये उदासपण नको, काही टाळाटाळ करायची, औषध घ्यायची म्हणजे आपणच आपलं नुकसान करून घेण्यासारखं आहे. तर अशा प्रकारे जेथ सहूकडे जळत वणवा, तेथुनी न निगेजी केवी पांडवा, तेवी लोका येऊनी या सोपद्रवा, केवी न भजिजे माते. म्हणजे चहूकडून वणवा जळतोय आणि तिथून निघण्याचा प्रयत्नच करायचा नाही. न निगिजे म्हणजे काही प्रयत्नच करायचा नाही. अर्जुना असं करून
कसं होणार? आणि पुढे जे म्हटलं आहे की तेवी लोका येऊन या सोपद्रवा, म्हणजे काय? लोका ह्याचा अर्थ ह्या मृत्यू लोकात येऊन आपण आलोत, या मृत्यू लोकामध्ये आलोत. आणि हा मृत्यू लोक कसा आहे? सोपद्रवा म्हणजे उपद्रवानी भरलेला असा हा जो मृत्यू लोक आहे. कधी काय होईल ह्याची शाश्वती नाही, सगळ्या प्रकारचे उपद्रव आहेत. तर अशा लोकामध्ये, अशा मृत्यू लोकामध्ये आपण आलेलो आहोत. असं असताना केवी न भजीजे माते, म्हणजे असं सगळं असताना सुद्धा माझं भजन म्हणजे माझी भक्ती हे करत नाही. हे कशाच्या बळावर? असा पुढे प्रश्न आहे. आणि तो प्रश्न पुढे विचारलाच आहे त्यांनी की हे कुठल्या बळावरती अशी माणसं निश्चिंत होतात की भक्ती न करता राहतात कशी या जगामध्ये? की इतकं उपद्रवी हे सगळं जग असताना भक्तीसुद्धा करत नाही, हे इतकी निश्चिंतपणे ही माणसं राहतात. काहीतरी बळ आहे का? कुठल्या तरी सहाय्याच्या आधारे, कुठल्या बळाच्या आधारे ते असे राहतात? आणि ते पहा पुढे कसं म्हटलंय, अगा माते न भजावया लागी कवण बळ पहा पुला अंगी. काय बळ आहे त्यांच्यामध्ये, अंगामध्ये? असं कुठलं बळ आहे? आणि ते बळ कुठलं आहे असं म्हणताना पुढे काय म्हटलंय, काही घरी की भोगी निश्चिंती केली. ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. घरी की भोगी हे दोन वेगळे शब्द आहेत. ह्याचा अर्थ बळ कसलं आहे तर घराचं बळ. घराचं ह्याचा अर्थ संपन्नता हाही अर्थ होतो. संपन्नता आहे, सगळं भरपूर आहे आम्हाला, काय भक्ती काय कशाला करायची, काय कमी आहे आमच्या आयुष्यामध्ये असं वाटतं. तर घरी संपन्नता म्हणजे एक तर संपन्नता, दुसरं म्हणजे आमचं घराण्याचा मोठेपणा असतो माणसाच्या मनामध्ये. अशा दोन्ही अर्थी तो घरी शब्द आहे. तर काय म्हणजे हे बळ वाटतंय का त्यांना? घराचं बळ वाटतंय का? भोगी म्हणजे काय? आम्हाला आयुष्यामध्ये सगळे भोग मिळत आहेत ही वृत्ती. आणि म्हणून निश्चिंत. काय करायचं? मागायला आहे काय? सगळे भोग आपोआप मिळतातच आहेत, मग काय मागायचं आणखी? म्हणजे मागण्यासाठी भक्ती असते हीच आपली वृत्ती. बरोबर आहे ना? काहीतरी हवं असतं तेव्हा देवाची आठवण का व्हावी. म्हणजे कधीतरी पुढे काहीतरी उपद्रव निर्माण होईल, संकट निर्माण होईल हा विचारच नाही. कारण ही पहा मगाशी एक शब्द येऊन गेलाय, अनित्य सुख. हा जो त्या श्लोकामधला शब्द आहे ना, अनित्य सुख, तो शब्द स्पष्ट करण्यासाठी ह्या सगळ्या ओव्या आहेत. की हे जे सगळं आहे संपन्नता किंवा सगळे भोग ह्या जगामध्ये मिळणारे, ही सगळी अनित्य सुख आहे. तर त्या सुखांचं बळ वाटतं का आपल्याला? त्या बळाच्या आधारे आपण निश्चिंत राहायचं का? असा प्रश्न आहे. काही घरी की भोगी निश्चिंती केली. नाहीतर मग पुढे आणखी ना तरी विद्या, म्हणजे आम्ही खूप मोठे ज्ञानी आहोत, आम्ही ईश्वरापर्यंत पोचलेलोच आहोत असं असतं. अशा प्रकारचे विचार. तर विद्या किंवा विद्या ह्याचा अर्थ दुसराही होतो. विद्या म्हणजे केवळ ज्ञान, ज्याला अध्यात्मामध्ये ज्ञान म्हणतात तेही नाही, निरनिराळ्या प्रकारच्या विद्या. की खूप मोठा सर्जन आहे मोठा कोण, आणि कोण फार मोठा वकील आहे, कोण आणखीन कुठलाही आपल्या व्यवसायामध्ये फार मोठा उच्च पदाला पोचलेला आहे. ह्या सगळ्या विद्यांचं हे गर्व असतो माणसाला. तर विद्यांचा हा गर्व आहे, विद्यांमुळे हे बळ त्यांना वाटतं आहे. आणि त्याच्या पुढे जो एक शब्द आहे ना, तो माझ्या हे मी जे झेरॉक्स केलं आहे फार जुन्या एका पुस्तकावरून केलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या. तर तिथे वसया असा नाही, पण तुमच्या जर कोणाच्या ह्याच्यामध्ये वसया असेल तर ते चुकीचं प्रिंट झालं आहे. वयसा करून घ्या. वयसा हाच शब्द बरोबर आहे. नवीन सगळ्या ह्याच्यामध्ये वयसाच शब्द आहे.
तर हे विद्येचं बळ आहे का वयाचं बळ? म्हणजे तारुण्य. तारुण्यामध्ये जो काही जोश असतो माणसाला, असं वाटतं की काय कशाची आम्हाला फिकीर नाही, आम्ही सगळं काही करू शकतो, असं तारुण्याचं बळ असतं. ते वयाचं बळ. म्हणजे हे वयाचं बळ आहे का विद्येचं बळ आहे? या प्राणियांसी हा ऐसा मज न भजता भरवसा सुखाचा कोण? कुठून आला हा सगळा भरोसा की सगळी सुख आपल्याला कायमची आहेत असं यांना वाटतं कुठे? तरी भोग्य जात जे तुले ते एका देहाची या निकिया लागले आणि येथ देह तव असे पडिले काळाचा तोंडी. म्हणजे हे जे सगळं भोग्य जात त्यांना वाटतंय की हे सगळे भोग आपल्याला या जगामध्ये मिळतात, हे भोग कशाचे आहेत? या देहाचे भोग आहेत. देहाला मिळणारी सुख आहे ती सगळी, आणि ती माणसाला अशा काहीतरी वरच्या ह्याच्यावरती ठेवतात, उन्मत्तपणा त्याच्यामध्ये निर्माण करतात, कशाची पर्वा वाटत नाही. आणि ते हा तो पुढे जो निकिया शब्द आहे ना, त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. निकिया हा शब्द निक ह्या शब्दावरून आला आहे. निक. आणि हा ह्या दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीतले मागचा शब्दकोशही मी पाहिला, तिथे दिलेला नाही आहे, पण त्याची आपण जर व्युत्पत्ती बरोबर नीट लक्षात घेतली तर ही अशी येते. निकिया हा शब्द हा निक म्हणजे चांगलं किंवा बरं, निक म्हणजे चांगलं किंवा बरं, त्याच्यावरून निकिया शब्द आला. निकिया म्हणजे ज्ञानदेवानी तो निक शब्द घालताना निकिया असा हे केलेला आहे. आणि निकिया देहाची या निकिया ह्याचा अर्थ निकिया म्हणजे चांगलं, भलं, बरं, म्हणजे देहाच्या बऱ्या करता. देहाच्या बऱ्या करता. तर बऱ्या करता ह्याचा खरा अर्थ सुखा करता, देहाच्या सुखा करता. हे जे सगळं जे काही आहे भोग्य जात जे तुले, ते कशासाठी आहे? देहाच्या सुखा करता. देहाचं सुख आपल्याला महत्त्वाचं वाटतं. हे सगळं भोग्य जातं, जे सगळं आपल्याला भोग्य वाटतं, हे हवं वाटतं, तो भोग आपल्याला हवा वाटतो, ते सगळं जे आहे ते देहाच्या सुखाकरता असतं. आणि येथ देह तव असे पडिले काळाचा तोंडी. म्हणजे देह तो थोडाच कायमचा राहणार आहे, तो प्रत्येक दिवशी अधिक काळाच्या तोंडीच पडतो. आपण वाढदिवस साजरे करतो, पण त्या वाढदिवसात प्रत्येक वाढदिवसाला आपण लक्षात घ्यावं की आपण आणखी जवळ चाललोय शेवट व्हायच्या. तर अशा प्रकारे हे जे आहे, म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत बोलत नाही मी, आपल्यासारख्या लोकांच्या बाबतीत बोलते, की हे खरोखरच असं आहे की प्रत्येक दिवस आपण मृत्यूच्या जवळजवळ येत असतो. तर हा देह जो आहे, या देहाच्या सुखाकरता हे सगळं केलं जातं, तो देह तर कसा आहे, काळाचा तोंडी पडलेला आहे. ते मधल्या थोड्या ओव्या गाळू. 99 ओवी बघा. तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परमदुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. म्हणजे हे सगळे विषयांचं जे सुख आहे ते कसं आहे, परमदुःख. कधी ना कधीतरी आज सुखाची गोष्ट उलटते आणि ती दुःखाची होते, तर ते शेवटी दुःखामध्ये जातं. परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. म्हणजे यांना त्याचं सेवन केल्याशिवाय त्यांना राहवत नाही. सरे न सरे याचा अर्थ त्यांना राहवत नाही. थोड्यांना मी थोडंसं आज जरा जास्ती घेते, चालेल ना? थोडं एक अगदी गाई कोणाला असेल तर जा. हे असे काही विस्तार करताना वेळ लागतो, पण एवढ्या आपण ह्या ओव्या संपूया. किती 16पर्यंतच्या, म्हणजे मला वाटतं 416 का 516 आहे. 516. आणि ती तर फारच महत्त्वाची ओवी. मधल्या ज्या हव्या आहेत ना तेवढ्याच ओव्या घेते. आता तेच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं आहे. आणि त्यानंतर मग आता 6वी ओवी बघा. 506वी ओवी.
जेथीची या अनित्यतेची थोरी, करीतया ब्रह्मयाचे आयुष्य वेरी, कैसे नाही होणे अवधारी निपटून या. ह्याचा अर्थ असा की हे सगळं सगळं हे काही जीवन जे काही आहे ते इतकं अनित्य आहे. म्हणजे त्याचं थोरी म्हणजे त्याचं वैशिष्ट्यच हे, त्याचं महत्त्वच हे की ते अनित्य आहे. आणि इतकं ते अनित्य आहे की पुढे म्हटले करीतया ब्रह्मयाचे आयुष्य वेरी. म्हणजे फक्त माणसांचंच आयुष्य संपतं असं नाही, तर ब्रह्मया ह्याचं तर ब्रह्मदेवाचं आयुष्यसुद्धा कधीतरी संपणारं असतं. म्हणजे माणसांचं तर असतंच, ब्रह्मदेवाचंही आयुष्य कधीतरी संपणारं असतं. आपण ते पाहिलं ना, ब्रह्मदेवाचा दिवस रात्र वगैरे असे त्याचं काही काळच असतो तो फक्त. तर ते ब्रह्मयाचे आयुष्य वेरी म्हणजे तो त्याच्याही आयुष्याला शेवट आहेच. कैसे नाही होणे अवधारी निपटूनिया. म्हणजे अरे विचार कर अर्जुना की हे सगळं निपटूनिया म्हणजे सगळं निपटून शेवटी जातं. आपण काय शेवटी जाणार त्यावेळेला आपल्या हातात काय असणार आहे? काही असणार नाही आहे. या संदर्भामध्ये नेपोलियनचं एक हे आहे की नेपोलियननी त्यांच्या ह्याच्यामध्ये शवपेटीमध्ये मृतदेह हे करतात. तर त्यांनी त्याची शेवटची इच्छा अशी सांगितली होती म्हणे की शवपेटीच्या बाहेर माझा उजवा हात बाहेर ठेवा शवपेटीच्या आणि असा उघडा हात ठेवा. तर कशाला? तर लोकांना समजू दे की या नेपोलियननी जग जिंकण्याचा प्रयत्न केला पण शेवटी जाताना हातामध्ये काही न घेता गेला. तर असं हे आयुष्य आहे की इथे निपटूनिया हा जो शब्द आहे ना तो वाचला आणि मला एकदम त्याची आठवण झाली. तर हे सगळं निपटून सगळं आपलं निघून जातं, शेवटी आपल्याबरोबर काही येत नाही. ऐसी लोकीची आहे हा ते. ऐसी लोकीची जिये नांदणूक, तेथ जन्मले आथी जे लोक, तयाची निश्चितीचे कौतुक दिसत असे. निश्चिंत म्हणजे चिंता नसणं, निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. म्हणजे अशा लोकांमध्ये ही माणसं म्हणजे या लोकीची म्हणजे या मृत्यू लोकीची नांदणूक म्हणजे एकूण सगळं परिस्थिती काय आहे तर अशा प्रकारची आहे की तुम्ही ज्या वेळेला मृत्यू पावता त्यावेळेला इथलं काही तुम्ही घेऊन जात नाही. असं म्हणजे हे किती अनित्य सगळं आहे. तेथ जन्मले आथी जे लोक, तिथे ही सगळी माणसं जन्मली आहेत आणि असं असून तयाची निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. म्हणजे इतकी निश्चिंत कशी काय राहतात त्याचं मला कौतुक वाटतंय असं भगवंत म्हणतायत अर्जुनाला. मधल्या थोड्या ओव्या गाळते आणि त्यानंतर 13वी ओवी. 13वी अगा म्हणजे अरे अर्जुनाला म्हणतात अरे बाबा अगा मर हा बोलू न साहती आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणिती गहीसपणे. म्हणजे मरण ह्या शब्दच सहन करू शकत नाहीत माणसं. मरण हा शब्दही त्यांना सहन होत नाही. आणि कोणी मेलं तर हे रडतात. म्हणजे मरण हे अगदी भयंकर दुःखकारक असं त्यांना वाटतं. परी असते जात ते नाही गणिती गहिसपणे. म्हणजे मूर्खपणे गहिसपणे म्हणजे मूर्खपणे. पण त्याच्या आधी जो भाग आहे परी असते जात ते
त्याची गणिती नाही. म्हणजे जे आपण इथे या जगामध्ये असताना आपण किती फुकट आपलं आयुष्य घालवतोय ह्याची गणिती कधी करतच नाही. मरणाची भीती बाळगतात, मेल्यानंतर कोणी मेल्यानंतर रडतात, पण ह्या जगामध्ये असताना आपण किती आयुष्य फुकट जातं आपलं ह्याची मात्र गणिती करत नाही. ह्याची त्याचा हिशेब ते ठेवत नाहीत. आणि म्हणून गहिसपणे म्हटलंय. गहिसपणे ह्याचा अर्थ मूर्खपणे ते त्याचा विचार करत नाही. आणि हे सांगण्यासाठी किंवा हे स्पष्ट करण्यासाठी फारच सुंदर उदाहरण दिलेले आहे ज्ञानेश्वरांनी. आणि ते असं आहे, दरदूर सापे गिळीजतू आहे उभा ह्याचा अर्थ उभा म्हणजे दरदूर म्हणजे बेडूक, आणि साप गिळतोय, साप बेडकाला गिळतोय. आणि उभा याचा अर्थ पायाकडून, म्हणजे पाय आधी तोंडात जात आहेत, सापाच्या तोंडामध्ये आधी पाय जात आहेत, पुढचा भाग बाहेर राहतोय. चित्र डोळ्यासमोर आणा म्हणजे बरोबर कळतं आपल्याला की दरदूर सापे गिळजतो आहे उभा, की तो मासिया वेताळी जिभा. म्हणजे बेडूक जातोय सापाच्या तोंडात, म्हणजे मरणारच आहे आता पूर्ण पण तोंड बाहेर आहे आणि डोळे बाहेर आहेत. त्याला दिसतंय की एक माशी फिरते तिथे, एक काहीतरी बारीक, त्या माशीला पकडण्यासाठी जीभ वळवळते त्याची. म्हणजे इथे मरणाच्या तोंडात स्वतः जात असताना सुद्धा ती माशी आपल्याला मिळावी, म्हणजे किती आपली हाव असते, लोभ असतो. ह्याचं उदाहरण इतक्या सुंदर उदाहरणाने दिलेलं आहे की मासिया वेटाळी जिभा, म्हणजे तो जीभ बाहेर हलवतोय की ती माशी पकडण्यासाठी. तैसे प्राणीये कवणा लोभा वाढविती तृष्णा. अशी सतत तृष्णा, हे हवंय ते हवंय, ही सगळी प्रापंचिक तृष्णा, ही सगळी विषयांची तृष्णा ही सतत वाढतच असते माणसांची. लक्षातच घेत नाहीत की मरण आहे कधीतरी आणि त्याचा विचारच कधी नाही आहे. पुढे कटाहे बोकठे मृत्यू लोकीचे उफराटे. एवढं आधी सांगते. कटाहे बोकटे मृत्यू लोकीचे उफराटे. म्हणजे अर्जुनाला म्हणतायत काय अनर्थ आहे. कटा हे बोखटे, बोखटे म्हणजे वाईट, सगळं अनर्थ. काय हा अनर्थ आहे. कटा हे बोखटे म्हणजे काय हा अनर्थ आहे. अर्जुना समजत नाही मला की काय हा अनर्थ आहे. मृत्यू लोकीचे उफराटे म्हणजे सगळं उलटच आहे. त्याचा विचार करायला पाहिजे त्याचा विचारच करत नाहीत, सगळं उफराट आहे. तर मृत्यू लोकीचे उफराटे हे सगळं कसं काय असं घडतंय मला कळत नाही. आणि मग आता अर्जुनाला सांगितलंय, एथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू. आता अर्जुनाला आदेश देत आहेत ते हे सगळं सांगून की अर्जुना ह्या मृत्यू लोकामध्ये अवचट याचा अर्थ काही अचानकपणे, म्हणजे तू कसा इथे आला, तू यायला नको होता, असा हा सगळा मृत्यू लोक आहे पण तू इथे आलेला आहेस. तर असं अवचट आहे म्हणजे अचानकपणे किंवा औचितपणे तू इथे आलेला आहेस. एथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू म्हणजे तू आलेला आहेस. आणि त्याच्या पुढे जो काय आदेश दिला आहे ना अत्यंत सुंदर आहे. म्हणजे इतका ती ओवी वाचते आणि नंतर त्याबद्दल बोलते. त्यानंतर असं त्यांनी म्हटलंय, आलायस अर्जुना ह्या जगामध्ये पण आता तू काय कर. म्हणजे इथे ह्या प्रपंचामध्ये आलायस, त्या प्रपंचाच्या भ्रांतीमध्ये तू अडकलायस अर्जुना. कारण अर्जुनाच्या डोक्यामध्ये आहेत ना सगळे विचार. त्या युद्धावरती आल्यानंतर युद्धभूमीवर आल्यावर सुद्धा सगळे विचार आहेत. ते माझा कुळधर्म जाईल, माझी हे जाती सगळं, म्हणजे त्याला नीती आठवते, धर्म काय तो आठवते, हे जे सगळं आठवतं आहे. तर त्याच्या
बद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की तू इथे आलेला आहेस, इथे जन्मला आहेस, आता तरी झडझडोनी वहिला निघ, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. हां, तरी झडझडोनी इतका शब्द सुंदर वापरलाय. झटकून टाक असं म्हणतो ना आपण, जसं एखादं काहीतरी भयंकर आपल्या अंगावर पडलं, आपण असं इतक्या ह्यानी आपण हात वगैरे सगळा हलवतो की ते झटकून टाकतो, तसं तो अर्थ आहे त्या झडझडोनी याच्यामध्ये, की झटकून टाक तू, चटकन, ते अजिबात त्याच्यामध्ये त्या भ्रांतीमध्ये तू राहू नको. झडझडोनी वहिला निघ, बाहेर पड त्यातून, ह्या प्रपंचाच्या भ्रांतीतून तू बाहेर निघ. झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, या भक्तीच्या मार्गाला तू लाग, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. म्हणजे ज्या मार्गाने आलास तर तुला काय मिळणार आहे, कशाची प्राप्ती, पावसी म्हणजे प्राप्ती कशाची होणार आहे, अव्यंग म्हणजे निर्दोष, अगदी कुठल्याही प्रकारचं, ही जी प्रपंचामध्ये अनित्य सुख आहे तसं नाही, तुला नित्य सुख, शाश्वत सुख जे लाभेल ते म्हणजे माझं निजधाम. माझं निजधाम म्हणजे माझं जिथे वास्तव्य आहे तिथे तू येशील. म्हणजे तू वेळ घालवू नकोस, आता झटकून टाके सगळी प्रपंचाची भ्रांती आणि तू त्याच्यातून बाहेर पड आणि भक्तीच्या मार्गाला लागलास की थेट तू कुठे येशील, तर ह्या माझ्या निजधामाला पोचशील की जे अव्यंग आहे, निर्दोष आहे. आणि निर्दोष ह्याचा अर्थच असा की जगातली प्रपंचातली सुख ही अनित्य आहेत आणि ह्या माझ्या निजधामातली ही सुख जे आहेत ते शाश्वत सुख आहे. तर ते सुख तुला लाभेल तर तू त्या मार्गाला लाग आणि हे सगळं झटकून टाक. हे जे शेवटची ही जी ओवी आहे ना, ह्याच्याबद्दल मी जे काही वाचते तर काही वाचन जे आहे, गुरुदेव रानडेंनी ह्याच्याबद्दल एकदा असं ते म्हणाले होते, त्याचा उल्लेख मी वाचला की गुरुदेव रानडे म्हणाले होते, आणि ही जी वास्तू आहे ना, ही इथे गुरुदेव रानडे येऊन इथे ध्यानाला बसत असत, अशी ही वास्तू आहे हा, जिथे आपण बसतो ही. म्हणून मला हे सांगावंसं वाटलं की गुरुदेव रानडे एकदा ह्या ओवीच्या बाबतीमध्ये असं म्हणाले होते की त्यांनी अशा प्रकारे त्याचं ह्या ओवीचं हे केलं होतं की ज्ञानेश्वरीमध्ये एकच ओवी आहे आणि ती म्हणजे ही, इतकी महत्त्वाची ओवी, असं त्यांचं म्हणणं की ज्ञानेश्वरीत एकच ओवी आणि ती ही की झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे, अशी ओवी आहे. आणि तिच्याबद्दल आणि गुरुदेव रानडे फार महान असं अत्यंत पवित्र असं व्यक्तिमत्व होतं की इथे समोर त्यांचं वास्तव्य होतं. त्यांची आता मुलगी नाही आहे त्यांची, नाही, अध्यात्म भवन हे जी जागा आहे ना, ती जागा ऐका ना माझं, अध्यात्म भवन ही जी जागा आहे ना, ती जागा आणि ही जागा हे एक होतं. मग त्याचे 2 प्लॉट पाडले आणि त्यातला अध्यात्म भुवन हा वेगळं अपार्टमेंट झाली आणि इथे हे कुलकर्णींनी हे घर बांधलं आणि ह्या घरामध्ये गुरुदेव रानडे असताना हे घर बांधलेलं आहे आणि ते इथे येत असत, इथे बसत असत आणि ध्यानाला बसत असत, वाचनाला इथे येऊन बसत असत, शांतीसाठी इथे येत असत. तर असं हे नाही, चुकून सुद्धा आतमध्ये तर घालायची नाही, बाहेरच ठेवायची. तर असं पवित्र स्थान आहे.
आणि म्हणून मला हा उल्लेख करावा असं वाटला की मी वाचलेलं होतं एके ठिकाणी की गुरुदेव रानडेंनी असं म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरीमध्ये एकच ओवी आहे आणि तीही इतकी महत्त्वाची ओवी आहे की तू झडझडोनी म्हणजे प्रपंचातून तू बाहेर प्रापंचिक भ्रांतीतून बाहेर पड अर्जुना आणि तू भक्तीच्या मार्गाला लाग. भक्तीचा ह्याचा अर्थ केवळ भक्ती मार्ग असा धरू नका. तू ईश्वरोन्मुख फक्त हो आणि ईश्वराप्रत जाण्यासाठी आता त्याला आधी कर्माचा मार्ग सांगितला आहे, आता ह्या 12व्या अध्यायापर्यंत भक्तीचा मार्ग सांगितला आहे. हे सगळे मार्ग हे भिन्न नाही आहे. हे लक्षात घ्या की हे भिन्न नाही आहे की कोणी माणसं फक्त भक्तीच करेल, कोणी माणसं कर्मानेच ईश्वराप्रत पोचतील असा त्याचा अर्थ नाही. हे सगळं एकत्र आहे. जो कर्म करतो त्याच्या मनामध्ये भक्तीचं हृदय असलं पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये त्याच्यामध्ये ज्ञान असलं पाहिजे. त्याचं कर्म हे ज्ञानपूर्ण असलं पाहिजे आणि त्याचं कर्म हे भक्तिपूर्ण प्रेमपूर्ण असलं पाहिजे. ईश्वरासाठी आपण कर्म करतोय ही त्याच्यामध्ये मनामध्ये जाणीव असली तर ते कर्म ईश्वराप्रत पोचतं आणि तो ईश्वराप्रत पोचतो. तर असं हे सगळे जे मार्ग आहेत इथे आपण भक्तीचा उल्लेख करतोय आणि म्हणून ह्या निराळ्या भागात आधी कधी ज्ञानाचा केलेला आहे, कधी भक्तीचा केला आहे, कधी कर्माचा उल्लेख केला आहे. पण हे सगळे मार्ग शेवटी मुक्कामाचं ठिकाण तेच जे त्यांनी आधी म्हटलं आहे ते. तर असं हे सुंदर हे आहे. इथपर्यंत आपण आलो हे फार छान झालं. आता अगदी संपेलच. आता पुढच्या तासाला अगदी शेवटचा एक दोन भाग घेणार आहे. पुढचा बुधवार आहे ते सांगा. हा पुढचा तिसरा जरी असला तरीसुद्धा आपला बुधवारी वर्ग होणार आहे, गुरुवारी नाही. कारण इथे बुधवारी काय हे काय म्हणजे दुपारी काही नाही. जाऊ नका बसायला काय साडी घेतली चांगली